परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं गणेशं मंगलायनं मंगलमूर्ती मोरया। जो सकळ विद्यांचा साक्षात दाता आहे, जो सुख करता आहे, जो दुःख हरता आहे, जो विघ्न हरता आहे, जो प्रत्यक्ष उपनिषदांनी प्रतिपादन केलेलं तत्व आहे, जो साक्षात ओंकार स्वरूप आहे, वैदिक वाङ्मयाने ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे, त्या ओंकार रूप गणेशाला आपल्या शुची चित्तामध्ये धारण करण्यासाठी अत्यंत प्रेमानं आणि सश्रद्ध अंतःकरणानं या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त भगिनी आणि बांधव, गणपती अथर्व शीर्षाचे पहिले 6 खंड आपण संपवले. अध्यात्म प्रकाशक खंड संपत असताना आपल्या असं लक्षात आलं की या गणेशाला, या ओंकाराला योग्यानी आपलं सर्वस्व मानलेलं आहे. हाच गणेश ब्रह्मादी देवांच्या रूपानं अभिव्यक्त होतो, हाच सृष्टीचं नियमन करतो, हाच उपासकाला प्रेरणा देतो, हाच उपासकाला साधना करायला प्रवृत्त करतो. एवढंच नव्हे, त्याच्या चित्तामधली उपासनेची भावना दृढतर व्हावी म्हणूनही हा गणेशच त्या उपासकाला प्रेरणा देत असतो. चराचर व्यापून पुन्हा दशांगुल उरलेला हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात ओंकार रूप गणेश आहे असं आपण पाहिलं. हा योगी ज्या वेळेला तपश्चर्या करतो त्यावेळी तपश्चर्या करताना मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत कसा जातो याचंही काहीच दिग्दर्शन आपण कालच्या प्रवचनामध्ये केलं. आणि आपण पाहिलं की मूलाधाराला इतकं महत्व काय आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे कुंडलिनी आहे आणि ती जर जागृत करता आली योग्याला तर त्याला दृष्ट अदृष्ट या सगळ्यावर मात करता येते, विजय प्रस्थापित करता येतो. आणि एकदा तो विजय त्यांनी प्रस्थापित केला की काय संपत नावाची विद्या सुद्धा म्हणे त्याला प्राप्त करता येते. चिरतारुण्य त्याला प्राप्त होतं. आमूलाग्र बदल त्याच्या देहामध्ये घडून येतो कारण त्याची कुंडलिनी जागृत झालेली असते. मग हे जे मूलाधार चक्र आहे याची अधिष्ठात्री देवता कोण आहे तर तो श्री गजानन आहे. आणि पुढे जे आपण पाहिलं मग पुढे ब्रह्मा आहे, विष्णू आहे, शिव आहे, जीवात्मा आहे, परमात्मा आहे. शेवटी अगदी गुरुदेव म्हणून जे तत्व सांगितले, ही सगळी विविध जी रूप आहेत ती मूलाधार चक्राचा अधिष्ठान असलेला जो श्री गणेश आहे या गणेशाच्या रूपातूनच निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून त्या ओंकार रूपी गणेशाला या सर्व अन्य अभिव्यक्तींनी आविष्कारांनी वंदन केलेलं आहे. हा भाग एकदा आपल्या चित्तामध्ये ठसला की मग आता त्या गणेश विद्येकडे आपल्याला यायचं, ज्याची उपासना सर्व योगी करतात असं अध्यात्म प्रकाशक खंडामध्ये सांगितलं. ती गणेश विद्या कशी आहे, सा एषा गणेश विद्या असं 7व्या खंडामध्ये सांगितलं. म्हणजे सैषा गणेश विद्या. ही गणेश विद्या आहे कशी की ज्याची कास धरून जन्म मृत्यूच्या चक्रावर मात सर्व योगी करतात, सर्व उपासक करतात, सर्व साधक करतात. तितक्या शुद्ध विशुद्ध भावनेला अर्थात जाऊन पोचले तर मग त्याला जर ही मात करता येत असेल, ज्या गणेश विद्येचा आश्रय करून ही सगळी उपासना करतात ती उपासना कशी आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल. आणि म्हणून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं त्याच्या पुढचा जो खंड आलेला आहे अथर्व शीर्षाचा तो गणेश विद्येचा आहे. आणि त्यात काय सांगितलं, गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरम. कसं स्वरूप त्याचं उलगडलेलं आहे पहा. गणादीं पूर्वमुच्चार्य म्हटले म्हणजे सर्व गणांचं आदी स्वरूप जे आहे ते प्रथम उच्चारायचं
आणि त्याच्यानंतर वर्णादीन तदनंतरम. आता गणांचं आदिरूप कोणतं, तर ते गकार स्वरूप आहे, म्हणजे ग हे स्वरूप आहे. आणि वर्णांचं आदि स्वरूप कुठलं, तर ते अकार स्वरूप आहे. म्हणून गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम हे गणेश विद्येचा प्रारंभ केला एका दृष्टीनं प्रस्ताव करताना आपल्याला सांगितलेला आहे. आता आपण मागे पाहिलं की गज हा गजानन, नावच गजानन, गज आनन, गज शिरा आहे, गज मुख आहे, गज आनन आहे, ओंकार रूप गणेश हा असा आहे. त्या गजला केवढा अर्थ आहे हे आपण पाहिलं. ग आणि ज ही दोन्ही अक्षर मुळामध्ये उत्पत्ती आणि लय याचीच द्योतक आहेत, याची प्रतीक आहेत, हेही आपण पूर्वी पाहिलेलं. मग आता आपल्या ध्यानामध्ये असं आलं असेल, किंबहुना गकार हा ओंकार रूपाचंच प्रतिनिधित्व करतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्येही मोठा अर्थ भरलेला आहे. आता हा जो गकार आहे याचा उच्चार पहिल्यांदा करावा असं सांगितलेलं आहे. आणि वर्णादीन तदनंतरम म्हणजे सर्व वर्णांचा आदिवर्ण कोणता असेल तर तो आकार आहे, म्हणून आकाराचा उच्चार त्याच्यानंतर करावा असं सांगितलं. आता आपल्याला लक्षात आलेलं असेल की भगवंतांनी भगवद्गीतेमधले आपल्या सगळ्या ज्या विभूती सांगितलेल्या आहेत, या विभूतीमध्ये अक्षरात मी कोण आहे, तर अक्षराणाम आकारोस्मी असं सांगितलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल सर्व अक्षरामध्ये मी आहे. कारण काय, सर्व वर्णांची ती आदी आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आदी आहे म्हणजे मूळ आहे, आपण कोणाकडे जातो तर आपण मुळाकडे जायचा प्रयत्न करतो. चित्तत्वाकडे जाणं, एकत्वाकडे जाणं म्हणजे कुठे जाणं आहे, शेवटी सगळ्याच जे शाश्वत आणि चिरंतन मूळ आहे त्या मुळाकडे जाणं आहे. मग अक्षर निर्माण झाली, गण हे सुद्धा अक्षररूपीच आहेत एका दृष्टीनं. म्हणून अक्षराणाम आकारोस्मी असं भगवंत ज्या वेळेला म्हणाले त्याचा अर्थच असा झाला की आपल्याला त्या मुळाकडे धावायचे. मला काही काही वेळेला फार आनंद होतो, कारण आमचं आडनाव अनी सुरू होतं ना, त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण अभ्यंकर गणादीन पूर्व गकार जो आहे तो ओंकाराचं दर्शन आपल्याला घडवणार आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं असं की त्याच्या जोडीला काय करायचं तर वर्णादीन तदनंतरम. मग कसं याचं रूप आहे, याचं रूप गकारानी म्हणजे ओंकारानी सुरू होतं. प्रणव त्याचा वाचक आहे, आपण पाहिलेला आहे. तेव्हा प्रणवाला त्याचं अधिष्ठान करून, कारण प्रकर्षानी नुयते, प्रकर्षेण नुयते असं आहे. नु हा धातू स्तवन करणारा आहे. स्तुती ज्या गणेशाची आपण करतो त्याचं रूप लुगडून दाखवणार आहे. आणि प्रकर्षानी म्हणजे ती वरवरची नाहीये स्तुती, म्हणजे कशी की केवळ ओठातून निघालेली नाहीये, पोटातून निघालेली आहे. परावाणी अशी असते की ती पोटातून निघते, नाभिस्थान जे आहे तिथपासून ती निर्माण होते. आणि म्हणून ज्या वेळेला गकाराचं स्तवन करायचे, ओंकाराचं स्तवन करायचे, प्रणवाचं अधिष्ठान घेऊन त्याचं स्तवन करायचे, त्यावेळेला पोटामधून नाभिस्थानातून अनाहत नाद जसं हृदयामधून प्रगट होतो तसं त्या ओंकाराचं स्तवन आपल्याला केलं पाहिजे. मग आता त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं, जसा हा गकार आहे, जसा वर्णांमध्ये अकार आहे, आता त्याच्यामध्ये मोठं रहस्य दडलेलं आहे. पहा, अकार उकार ओंकार, अकार उकार मकार, त्याचं मिळून झालं ओंकार असं आपण म्हणतो. आणि पुन्हा वरती चंद्राकार आणि अनुस्वार आहे, या 3.5 मात्रांचा मिळून ओंकार झाला असं आपण म्हणतो. आता याच्यामध्ये अर्थ फार मोठा भरलेला आहे. गणेश विद्या जी आहे ना ती कुठेतरी वाङ्मयाशी, कुठेतरी वाणीशी, कुठेतरी लिपीशी निगडीत झालेली आहे. आपण जर देवनागरी लिपी काढून पाहिलीत तर आपले असं लक्षात येईल की आकार उकार आणि मकार याच्यामध्ये सगळी मुळाक्षर सामावतात. आपण कदाचित काही जणांनी अभ्यास केला असेल, आपल्याकडे वाकणकर लिपिकार आहेत, त्यांनी फार सुंदर अभ्यास केलाय त्याचा. आकार उकार आणि मकार हे 3 जे आहेत याच्यामध्ये आपली सगळी संस्कृत भाषेतली मुळाक्षरं किंवा मराठी भाषेतली मुळाक्षरं जर काढून पाहिलीत, आपले असं लक्षात येईल की त्याचं जे वळण आहे, त्याची जी वक्रता आहे, त्याचे शीर्षकाची जी रेषा आहे किंवा त्याचा जो दंड आहे, त्याची जी मात्रा आहे, त्याचं जे सरळपण आहे, त्याची जी गोलाई आहे प्रत्येक वर्णाची, ही सगळी आकार उकार आणि मकार आणि त्याच्यावरचा चंद्राकार आणि अनुस्वार याच्यामध्ये सामावून जातात.
म्हणून असं सांगितलं की पहिल्यांदा काय करायचं तर गकाराचा उच्चार करायचा आणि त्याच्यानंतर उच्चार कशाचा करायचा तर अकाराचा. कारण आहे तो बीज मंत्र कसा आहे ओम गम गणपतये असं आपण म्हणतो ना. मग त्याचा अर्थ असा झाला की ओंकार आणि त्याच्यानंतर ग ग चा उच्चार. ग हा अर्धा आहे, ग व्यंजन आहे आपल्याला माहिती आहे, आणि ग मध्ये हा अकार मिसळून जातो. गणादीम पूर्वमुच्चार्य तो गकार व्यंजन रूपी ज्याचा पाय मोडलेला आहे त्याच्यामध्ये वर्णांची आधी असलेला अकार मिसळला की त्याचा ग तयार होतो आणि त्याच्यावर अनुस्वार त्याला मिळाला की मुळात गकार जो ओंकार रूप आहे तो चंद्रकार त्याच्या सहित घेऊन प्रगट होतो. म्हणून तो चंद्र आणि त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे तो घेऊन गकाराला काही विशेष अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून ओम गम ओम अशा प्रकारची साधना, अशा प्रकारची उपासना अनंत उपासक आणि साधक करत असतात. आज या भूतलावर आणि विशेषतः भारतखंडामध्ये ओम गम या मंत्राचा जप करणारे अनंत साधक आहेत. त्यांची संख्या आपल्याला मोजता येणार नाही. आणि अत्यंत आपलं काळीज आणि भाव त्याच्यामध्ये ओतून हे सगळा गणेशाचं जे व्याप्ती विकास जो आहे आणि गणेशाचं मूल रूप आहे ते समजावून घ्यायचा प्रयत्न करणारे साधक सुद्धा अनंत आहेत. गणादीम पूर्वमुच्चार्य वर्णादीम तदनंतरम अनुस्वार परतरहा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो येणार तो अनुस्वार. अर्धेंदुलसितम म्हणजे त्याच्यावरचा जो चंद्रकार जो आहे ना तो चंद्रकार आणि त्याच्यावरचा अनुस्वार. तारेण रुद्धम असं का म्हटले आपल्या लक्षात आलं का? तारेण रुद्धम याचा अर्थ असा की प्रणवानी तो रुद्ध झालेला आहे. म्हणजे प्रणवाचं अधिष्ठान त्याला लाभल्यामुळे प्रणव ओंकारानी हा मंत्र जो आहे सिद्ध होणारा तो व्याप्त झालेला आहे. आणि म्हणून तारेण रुद्धम असं म्हटले. मग हे सगळं मिळून काय होतं तर गणेशा हे तुझं रूप आहे. एतत् तवम अनुस्वरूपम. गकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चांत्य रूपम. लक्षात आलं का? पहा, गकार हे तुझं पूर्व रूप आहे, अकार हे मधलं रूप आहे आणि अनुस्वार हे अंत्य रूप आहे. ओम गम एवढं म्हणायचं. याच्यामध्ये गकाराने प्रारंभ अर्धा, त्याच्यामध्ये अ मिसळला की गकार पूर्ण झाला. आणि अर्धेंदुलसितम चंद्राकार घेऊन जो प्रगटणारा श्री गजानन आहे किंवा गणेश आहे त्याचं रूप त्याच्यामधून प्रगट झालेलं आहे. म्हणून गकार पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारश्चांत्य रूपम बिंदुरुत्तर रूपम. त्याच्या पुढे चंद्राकार जो आला त्याच्यावर जो अनुस्वार आपण ठेवणार आहोत त्याला काही विशेष अर्थ आहे. कारण त्याच्याशिवाय ती अर्धी मात्रा सिद्ध होत नाही. म्हणून आकार उकार मकार तिन्ही एकत्र करायचे आणि अर्ध्या मात्रेनं चंद्राकारावरचा बिंदू देऊन सिद्ध काय करायचं ओंकाराचं साक्षात स्वरूप सिद्ध करायचं. आता इथे एक महत्वाचा भाव ध्यानात घ्या की काल आपण पाहिलं परापश्यंती मध्यम आणि वैखरी अशा 4 प्रकारच्या वाणी आहेत. आपण जी बोलतो ती वैखरी वाणी असते आणि वैखरी शब्द बापुडे केवळ वारा म्हणतात ना तशी प्रगट होते आणि नाहीशी होते. ती टिकत का नाही त्याला कारण असं आहे की त्याला पायाभूत उपासना जी लागते ती आपल्या जवळ नसते. आणि त्याच्यामुळे जे शब्द प्रगट होतात वैखरी वाणीमधून ते निर्माण होतात आणि निघून जातात. सा एषा गणेश विद्या इथे जी सांगितलेली आहे त्या गणेश विद्येचं सामर्थ्य असं आहे की 3.5 मात्रा घेऊन तुम्हाला वैखरी वाणीच्या कुठेतरी अतीत करण्याचं सामर्थ्य या गणेश विद्येमध्ये आहे. आणि म्हणून अत्यंत भावनापूर्वक हा ऋषी तळमळीनं आम्हाला असं सांगतोय की त्याचं रूप काय आहे ते समजावून घ्या. ते वैखरी वाणीनं प्रगट होत नाही, ते पश्यंती वाणीनं प्रगट होत नाही, ते मध्यमा वाणीनं प्रगट होत नाही. आपल्याला प्रवास कुठपर्यंत अंतर्यामी उलटा प्रवास करावा लागतो आणि याचा संबंध कुठेतरी योग मार्गाशी निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे की पातंजल योग दर्शनामध्ये जी साधना सांगितली आहे ती अष्टांग योग मार्गाची आहे. आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये यम आहे, त्याच्यामध्ये नियम आहे, त्याच्यामध्ये आसन आहे, त्याच्यामध्ये प्राणायाम आहे आणि प्रत्याहार. या पहिल्या 5 पायऱ्या झाल्या. या सगळ्या पहिल्या 5 पायऱ्यांना बहिरंग साधना असं नाव आहे आपल्याकडे. ध्यानात घ्या.
ही बहिरंग साधना झाली. आणि त्याच्या पुढच्या ज्या 3 पायऱ्या आहेत त्या सगळ्या अंतरंग साधनेच्या पायऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये धारणा आहे, ज्याच्यामध्ये ध्यान आहे आणि ज्याच्यामध्ये समाधी आहे. आणि ती समाधी सुद्धा सबीज आणि निर्बीज अशा 2 स्वरूपाची आहे. म्हणजे सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 प्रकारची समाधी आहे. ही तिन्ही मिळून त्याला अंतरंग साधना असं म्हटलं जातं. म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधना झाली. या तिन्हीला मिळून संयम असं सुद्धा नाव आहे. हा संयम ज्या वेळेला योग्याला साधतो त्यावेळेला मनुष्य मौन व्हायला प्रवृत्त होतो. मनुष्य कमी बोलायला लागतो. माणसं व्यवहारामध्ये खूप बोलतात, त्यांना बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. मग ज्या वेळेला योगी तपश्चर्याला बसतो, साधनेला बसतो, त्यावेळेला तो किमान बोलतो आपल्या लक्षात येईल. त्याचं कारण आहे, मुनीची आपल्याकडे व्याख्याच करताना मौन धारण करणारा तो मुनी असं म्हटलेलं आहे. आता हे जे मौन त्यांनी धारण केलेलं आहे हे वरवरचं नाहीये, हे खूप अंतरंगातलं मौन आहे. आकार मौन, काष्ठ मौन आणि निर्वासन मौन असे मौनाचे 3 प्रकार आपल्याकडे सांगितले. त्याला फार मोठा अर्थ आहे. कारण असं आहे की आकार मौन जे आहे ना ते फार वरवरच असत, म्हणजे त्याला तसा फारसा अर्थ नसतो. काही माणसं आठवड्यातला 1 दिवस मौनाचा म्हणून धारण करतात. पण खरं तर एक लोकांना दाखवण्यासाठी म्हणा, सगळेच तसे असतील असं म्हणत नाहीये मी. काही जण खरोखर आंतरिक भावनेनं ते मौन धारण करत असतील. पण काही जणांची पंचाईत अशी होते, मौन धारण केल्यानंतर आपल्याला आचार आणि व्यवहारही तसाच करावा लागतो. तो सगळ्यांना जमतोच असं नाही आणि त्याच्यामध्ये एक मोठी अडचण निर्माण होते. माणसं ज्या वेळेला मौन धारण करतात, मी म्हटलं आकार मौन हे वरवरचं मौन झालं. आणि माणसाने मग सोमवार केलेला आहे, एखादा शुक्रवार करतो, एखादा गुरुवार करतो आणि असं ठरवतो की आज म्हणे बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. आता हे प्रत्येकाला जमतच असं नाही. आणि संतापलेला मनुष्य शेवटी म्हणतो, कार्ट्या आज मला तू बोलायला लावलंस, म्हणजे माझं मौन मोडलं, म्हणजे माझं पुण्य जणू तुझ्यामुळे आज गेलं, असं म्हणणारी माणसं असतात. हे आकार मौन आहे आणि हे कधी टिकत नाही. टिकत नाही त्याचं कारण असं की आतून ते आलेलं नसतं, वरवर धारण केलेलं असतं. तो दृष्टांत सांगतात ना कुणा फौजदाराचं, की त्यांनी म्हणे असं ठरवून ठेवलेलं होतं की 1 दिवस नाही, त्याचा पणच असा असे की पूजेला बसला म्हणजे बाहेरच्या कुठल्याही माणसाबरोबर बोलायचं नाही. आणि म्हणून एकदा महाराज म्हणे पूजेला बसले आणि नेमकं पोलिसांनी एका चोराला पकडून आणलं. आणि ते विचारतायत, या चोरांनी अशा अशा प्रकारची चोरी केली, आता याला आम्ही काय शिक्षा द्यायची. त्यावेळेला फौजदारांचं होतं मौन, म्हणून त्यांनी खुणा करायला प्रारंभ केला. आता त्यांच्या खुणा शिपायांना काही कळेना. ते शिपाई वारंवार तोच प्रश्न करायला लागले की साहेब तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला कळत नाही, तेव्हा आता याला शिक्षा कोणती द्यायची ते सांगा. सगळे प्रकार खाणाखुणा झाल्या, उहू तू तू सगळं करून झालं, पण त्या शिपायांना काही कळेना. म्हणजे शेवटी या बहादरांनी काय केलं, त्यांनी लंगडा बाळकृष्ण तामणातला उचलला म्हणे, त्याच्या एका पायाला जानव्याचा वेढा दिला, त्याला उलटा असा टांगून धरला बाळकृष्णाला, भांड्यातली पळी काढली आणि त्या बाळकृष्णाच्या पाठीवर 4 सणसणीत त्या पळीचे तडाखे दिले. ही शिक्षा त्या चोराला. आता असल्या आकार मौनानं काय साधलं जाणार आहे मला सांगा? काहीही साधलं जाणार नाही. म्हणून आकार मौन तुम्हाला कोणतंही पुण्य देत नाही असं आपल्या पूर्वसुरींनी सांगितलं. आकार मौनाच्या थोडंसं ज्याला पलीकडे जाता येतं त्याला काही अर्थ आहे. आकार मौन वरवरचं असतं, त्याच्या पलीकडचं जे मौन आहे त्याला म्हणतात काष्ठ मौन. हे मध्यम स्वरूपाचं. आकार मौन कनिष्ठ, काष्ठ मौन मध्यम. तिथे बाह्य जगताचा विसर पडत जातो आणि सगळ्या चित्तवृत्ती तदाकार करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो आणि अंतरंगाकडे आपलं मन आणि चित्त वळवतो. अंतरंगावर जास्तीत जास्त याला धारणेचा अष्टांग योग मार्गामधल्या अत्यंत उपयोग आहे. पण त्याला बहिरंग साधना करायलाच काही जन्म जायला पाहिजेत, इतकं ते सगळंच प्रकरण अवघड. पण इथे काष्ठ मौन म्हणायचं कारण असं, काष्ठ म्हणजे लाकूड. लाकडाला काही वासना नसतात, लाकडाला काही इच्छा नसतात. तसं आपलं मन म्हणे काष्ठासारखं करून टाकायचं.
की त्यातल्या वासना सगळ्या काढून टाकायच्या. पण तरी सुद्धा काष्ठमौन एका दृष्टीने अवघड आहे. कारण असं आहे की काष्ठमौनाचा जरी प्रयत्न केला, सगळ्या चित्तवृत्ती तदाकार करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा काही वेळेला असं घडतं की ज्या प्रसुप्त वासना असतात त्या काय करतात, म्हणजे जसं संस्कारित वासना असतात, प्रसुप्त असतात, विच्छिन्न असतात, त्यातल्या प्रसुप्त वासना या केव्हा एकदम उसळी घेऊन वर येतील काही सांगता येत नाहीत. आणि त्यावेळेला काष्ठमौन सगळं हरवून जातं आणि ज्याच्यासाठी ती बहिरंग किंवा अंतरंग साधना त्या उपासकांनी चालवलेली असते ती मोडून जाते. आता ही मोडली म्हणजे त्याचं फळ तर त्याला नाहीच. हे फळ अंतर्यामी लाभणार आहे, शुचिता रूपी लाभणार आहे, बाह्य स्वरूपाचं फळ नाहीये. पण मग म्हणून काष्ठमौनाच्याही पलीकडे जा असं आमचे ऋषी मुनी सांगतात. त्याचा अर्थ असा, निर्वसन मौन आहे ते. तिथं वासनेचा लवलेश उरलेला नसतो आणि संपूर्णतः त्या भावावर, त्या चित्तावर, त्या धारणेनं लक्ष इतकं केंद्रित केलेलं असतं की त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की माणसाला अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वराच्या स्वरूपाचं दर्शन व्हायला लागतं. मग इथे आम्हाला हे का सांगितलं सगळं? 3.5 मात्रांचा जो आहे ओंकार रूप गणेश, याचं दर्शन कसं घ्यायचं ते वैखरी वाणीनं घेता येणार नाही. म्हणून ज्या वेळेला उपासना करतात किंवा जप करतात, कारण यज्ञानाम जपयज्ञोस्मी पुन्हा भगवंतांनी म्हटलेलं आहे, गणेशाचं ओम गम गणपतये उपासनेला जरी साधकांनी प्रारंभ केला तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी उपासना आहे ती मोठ्यांदा नाही. मग कशी म्हणायची? मग काही माणसं पुटपुटतात, माळेचे मणी पुढे पुढे सरकवतात आणि पुटपुटतात. आणि माळेचे मणी जसजसं घरामध्ये काही वेगळं वातावरण होईल तसे काही वेळेला भराभरा सरकायला लागतात. म्हण असली उपासना गणेशाला काही उपयोगी पडत नाही. मग त्याला तुम्हाला एकांतातच बसलं पाहिजे आणि ते पुटपुटण शब्दही तुम्हाला कमी करायला पाहिजे. कारण तुम्हाला वैखरीकडून मध्यमेकडे जायचे. कंठामध्ये त्याचा नाद कुठेतरी प्रगट व्हायला पाहिजे, पण शब्दरूपाने तो बाहेर तर येता कामा नये. ही प्रक्रिया अत्यंत अवघड आहे. जोपर्यंत तुम्ही मोठ्यानं म्हणता आहात, जोपर्यंत प्रतीक आपल्या डोळ्यापुढे आहे, तोपर्यंत तुम्हाला फारसं चित्त विचलित होऊ देता येत नाही. कारण मोठ्यांदा म्हणता आहात आणि समोर गणेशाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला नेत्र मिटतो आणि मध्यमा या वाणीनं आपण त्या गणेशाच्या स्तवनाला प्रारंभ करतो, ते प्रकरण अवघडच होत जातं. पश्यंती आणि परा या त्याच्याच पलीकडे. कारण कंठामध्ये आलेला ध्वनी, आपण जसं म्हटलं ना, अनुप्रसव आणि प्रतिप्रसव हा एका प्रकारे याला लागू आहे. कारण बाहेर निर्माण होताना तो अनुप्रसव आहे, पण वैखरी वाणी आपल्याला भगवंतानी दिलेलीच आहे. त्याच्याकडून प्रतिप्रसव स्वरूपामध्ये उलट आतमध्ये अंतर्यामी जायचं, हे मोठं कठीण काम आहे, अत्यंत अवघड. कारण उलटा प्रवास आहे सगळा. म्हणजे कसं जायचंय की वैखरीकडून परेकडे जायचंय. आणि एकदा परावाणीपर्यंत जर मनुष्य जाऊन पोहोचला, अहो भाग्य, त्याच्या भाग्याला कोणतीही सीमारेषा नाही. कारण तिथे साक्षात गजाननाचं दर्शन आहेच. म्हणून गकार पूर्वरूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चांत्य रूपम, बिंदुरुत्तर रूपम, नादसंधानम म्हटलेलं आहे. त्या शब्दाला अतिशय महत्व आहे. गकार, आकार, अनुस्वार आणि चंद्रकार या सगळ्याचं अनुसंधान ठेवून, संधानम म्हटलेलं आहे ना, या सगळ्याचं अनुसंधान ठेवून नादात्मक उच्चार करायला शिका. ते सुद्धा वैखरी वाणीनं नव्हे, अंतर्यामी वाणीनं. या सगळ्याचं अनुसंधान ठेवणं किती अवघड आहे. ज्यांनी उपासना केली असेल त्यांच्या बरोबर लक्षात येईल. आपल्यापैकी अनेक जण गणपतीची उपासना ही महाराष्ट्रामध्ये प्रधान आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. पण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी हा प्रयोग केलाय त्यांना त्यातल्या अडचणी लक्षात आलेल्या आहेत. या 3 मात्रांचं, 3.5 मात्रांचं अनुसंधान ठेवायचं आणि नंतर तो नाद प्रगट करायचा. गणेशा नादरूप आहे असं आपण म्हटलं आणि त्याचं थोडंसं विवेचन आपण काल केलं. कारण
जसा खर्जाच्या तारेमधून स्वयंभू गंधार प्रगट होतो, तसा हा स्वयंभू आहे, स्वसंवेद्य आहे, हा स्वयं प्रकाशित होणारा आहे. त्याला वेगळं कुणाचंही अधिष्ठान नाही, हा सर्वांना अधिष्ठान देणारा असा आहे. म्हणून तो नादरूप आहे. त्याला स्वभावतः आणि स्वयंभू असल्यामुळे लय आहे. याला लय आहे बर का. गजाननाची म्हणजे ओम गम आपण ज्यावेळेस लयीमधून स्वर प्रगट झालेला आहे, स्वरातून लय नाही. म्हणून तो स्वतः लय स्वरूप सुद्धा आहे. आणि लय स्वरूप असल्यामुळे शब्द प्रगट करण्याचं, स्वर प्रगट करण्याचं सामर्थ्य, आंतरिक स्वयंभू सामर्थ्य या ओंकाराच्या जवळ, या गणेशाच्या जवळ आहे. हा भाव ज्याला उलगडला ना, त्याला कळेल की नादसंधानम का म्हटलेलं आहे. मग हा कसा आहे? सैषा गणेश विद्या. कारण संविता संधी ही म्हटलेला आहे ना, हा जो संधी झालेला आहे, गकार, आकार, अनुस्वार आणि चंद्राकार, यालाच काय म्हणायचं तर गणेश रूपी संहिता म्हणायचं. आता याचं प्रत्यंतर जर घ्यायचं असेल, ते शब्दांनी देता येण्यासारखं नाही. उपासनेमधूनच ते आपल्याला लाभू शकेल असं त्याचं सामर्थ्य आहे. संहिता संधी हा जो संधी झाला सर्व मात्रांचा किंवा व्यंजन आणि स्वरांचा अर्थ काय? व्यंजनात्मक अभिव्यक्ती ही गणेशाचीच आहे, स्वरात्मक अभिव्यक्ती ही गणेशाची आहे, समासाची अभिव्यक्ती ही गणेशाची आहे, संधींची अभिव्यक्ती ही गणेशाची आहे, आणि गणांची अभिव्यक्ती ही सुद्धा गणेशाची आहे. जसं आपल्याकडे विविध गण झालेले आहेत ना, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामधले 2 गण असे आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या गुरुमात्रा आहेत. मकार घ्या, मकारामध्ये सगळ्या 8 जे आपल्याकडे गण केले, लौकिक गण केलेले आहेत ना छंदामधले, त्याच्या मकाराच्या सगळ्या गुरुमात्रा आहेत आणि नकाराच्या सगळ्या लघुमात्रा आहेत. आता या सगळ्या गुरुमात्रा प्रगट करणारा हा गणेशच आहे, लघुमात्रा प्रगट करणारा हा सुद्धा गणेश आहे, आणि आदि मध्य अंत याच्यामध्ये गुरुमात्रा प्रगट करणारा, आदि मध्य अंत याच्यामध्ये लघुमात्रा प्रगट करणारा हा सुद्धा गणेशच आहे. यमाचा नाही का म्हणत आपण. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं आलेलं असेल, हे सर्व जे रूप आहे संहिता संधी म्हणायचं कारण असं आहे, हा जो संधी आहे, कारण याच्यामध्ये बाकी सगळे अक्षरांचे गण, याच्यामध्ये सगळं छंदशास्त्र, याच्यामध्ये उरलेले सगळे वर्ण हे सामावलेले आहेत. आणि या वर्णांच्या, या गणांच्या साह्यामुळे जर काय अभिव्यक्त होत असेल तर त्याची वाङ्मय रूपी मूर्ती ही प्रगट होते. एवढा सगळा भाव त्याच्यामध्ये मला वाटते आपल्या नक्की मनामध्ये आलेला असेल की संहिता संधीचा अर्थ काय आहे. ती तो जो संधी आहे जो प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती प्रगट करणार आहे. कारण संहिता अशी आहे की ती अजरामर आहे. संहिता आपण कशाला म्हणतो? ऋग्वेदाची संहिता आहे असं म्हणून, यजुर्वेदाची संहिता आहे, सामवेदाची संहिता आहे, अथर्ववेदाची संहिता आहे असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ अत्यंत व्यापक आणि विस्तारित असा आहे की संहितेला मरण कधीही नाही. कारण ते साक्षात ईश्वराने प्रगट केलेले ध्वनी आहेत, ईश्वराने प्रगट केलेली वाणी आहे, कारण ती अपौरुषेय आहे. आणि म्हणून इथे संहिता संधी, तो जो संधी आहे ना तो साक्षात अपौरुषेय आहे. कारण तो सगळ्या गणांना घेतो, सगळ्या वर्णांना घेतो आणि त्यातून वाङ्मय रूप प्रगट करतो. भाव लक्षात आला का पहा आपल्यात. म्हणून या गजाननाचं वर्णन करताना संहिता संधी सैषा गणेश विद्या, आता ती सा एषा गणेश विद्या, इतकं व्यापक रूप त्याचं आहे. आणि पुढे सांगितलं काय आहे त्याचं तर निश्रित गायत्री छंद, गणक ऋषी निश्रित गायत्री छंद, गणपतीर्देवता. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? ज्यांनी ही गणेश विद्या निर्माण केली तो गणक ऋषी आहे. ज्यांनी गण निर्माण केले आणि ज्यांनी ओंकार रूप ग निर्माण केला
ज्यांनी गणेश विद्या प्रगट केली, गणेशाची उपासना आपल्याला सांगितली, तो हा गकाराला इतकं महत्व देणारा, गणाच्या रूपानं त्या गणपतीला प्रगट करणारा, त्या प्रमथेशाला, त्या गणपतीला प्रगट करणारा तो गणक ऋषी आहे. निश्चित गायत्री छंद, याचा छंद कोणता आहे तर गायत्री छंद आहे. गायत्रीला आपल्याकडे अत्यंत महत्व आहे, वेगळं सांगायलाच नको. निश्चित गायत्री म्हणायचं कारण असं की सर्वांना व्यापून पुन्हा उरणारा. निश्चित या शब्दाचा अर्थच मुळामध्ये अत्यंत व्यापक आणि व्याप्ती असलेला असा आहे, म्हणून तो गायत्री छंद आहे. या गायत्री छंदामध्ये 3 पद असतात, आपल्याला ज्ञात आहे. आणि 3 पद असल्यामुळे पुढे तो येणार आहे आपल्याला, कारण गणेश गायत्री मंत्र लागोपाठ पुढे दिलेला आहे. आता इथे सांगायचं कारण काय आहे, कारण इथे गणेश विद्येचं रूप उलगडलेलं आहे आणि त्यात सांगितले की पुढे जो गणेश गायत्री मंत्र येणार आहे तो कुठल्या छंदामध्ये निबद्ध आहे तर तो गायत्री मंत्रामध्ये निबद्ध आहे. सांगायची भूमिका इथे अशी की निश्चित म्हणजे व्याप्ती असलेला प्रचंड व्यापक स्वरूपाचा असा हा गायत्री मंत्र आहे. आता गायत्री हा शब्दच मुळामध्ये गाय या शब्दातून प्रगट झालाय, आपल्या लक्षात आलं असेल. गाय आपल्याकडे वर्णन असलेले पुराणामध्ये उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवानी म्हणे काय प्रगट केलं की त्याची वाणी धेनू रूपानी, गायीच्या रूपानी प्रगट झाली. म्हणजे कशी प्रगट झाली, त्या गायीला विशिष्ट नाव आहे, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. कोणाच्या लक्षात येते का पहा, कोणाला सुचलं का ते नाव? नाही, कामधेनू नव्हे, त्याचं नाव सुरभी आहे. निदान दूरदर्शनमुळे तरी माहिती झालं असेल. त्या ब्रह्मदेवापासून जी वाणी निर्माण झाली ती सुरभी आहे आणि त्या सुरभीला गंध आहे एक विशेष प्रकारचा, म्हणून उदबत्तीला नाव देतात बघा सुरभी. पण ते रूप जे आहे ते गायीचं रूप आहे, धेनूचं रूप आहे. आणि म्हणून त्या गायीबद्दल, या आपल्या कन्येबद्दल प्रजापतीला, ब्रह्मदेवाला इतकी प्रीती आहे की त्यांनी त्या सुरभीसाठी स्वतंत्र लोक निर्माण केला, त्याला आपण गोलोक म्हणतो. आणि त्या सुरभीची सगळी जी प्रजा त्या गायी म्हणे भूतलावरच्या. याच्यामध्ये मोठं रूपक साठवलेलं आहे, कारण जेवढं जेवढं या विश्वामध्ये आहे यज्ञ स्वरूपाचं आहे ते सगळं गो रूप आहे असं म्हटलेलं आहे. कारण ऋग्वेदामध्ये आणि अन्य वेदांमध्ये ज्या ज्या वेळेला ऋषी बोलतात रूपकात्मक, त्यावेळेला धेनूचं रूपक अनंत वेळेला आलेलं आहे. या उषेच्या किरणांना त्यांनी उपमा कोणाची जर दिली असेल तर धेनूची दिलेली आहे. धेनू स्वरूपाची उषा किरण ही या पृथ्वी तलावर येतात असं म्हटलेलं आहे. अनेक वेळेला आमची वाणी कशी धावते तर वासरं म्हणे जशी धावतात आपल्या गायीकडे, आपल्या मातेकडे, अत्यंत वात्सल्यानं ती गाय त्यांना जशी जवळ घेते, तसे आम्ही जे मंत्र म्हणतो, सगळे ऋषी म्हणतात हे देवा तू हे मंत्र अशा वात्सल्याने स्वीकार. कितीतरी वेळेला हा उल्लेख आलाय. इमे लोका गौहू असं वर्णन आहे. अन्नम, अन्नाला सुद्धा का म्हटलेला, अन्न हे गायीच्याच स्वरूपाचं आहे, यज्ञ गायीच्या स्वरूपाचा आहे, अशी अनंत वचनं आपल्या सगळ्या वेदांमध्ये पसरलेली आहेत. कारण गाय हा शब्द मुळामध्ये राखणं या संस्कृत धातूपासून आलेला आहे. हे राखायचे आपल्याला, म्हणजे काय करायचं, देवानी आपल्याकडे जी ठेव दिली सृष्टीच्या रूपानं, ती सृष्टी राखायचं काम आपल्याला करायचे. आणि म्हणून गाय किंवा धेनू या शब्दाला विशेष अर्थ प्रगट केलेला आहे. त्या गायपासून कुठला शब्द निर्माण झाला तर गायत्री असा शब्द निर्माण झालेला आहे. मग आता ही जी गायत्री आहे त्याचे 3 पाद आहेत असं आपण म्हटलं आणि प्रत्येकामध्ये 8-8 अक्षर आहेत. 3ऱ्या मंडलामध्ये ऋग्वेदाच्या विश्वामित्र ऋषींनी हा मंत्र प्रगट केलेला आहे. एका सूक्तामध्ये तो आलेला आहे. मला वाटते 3ऱ्या मंडलाच्या 26व्या सूक्तामधला 10वा जो मंत्र आहे तो स्वतः विश्वामित्रांनी प्रगट केलेला, ऋग्वेदामध्ये आलेला गायत्री मंत्राच्या रूपानं प्रगट झालेला आहे. आणि 3 पाद त्याचे पडतात. प्रत्येकाला काय आहेत तर 8-8 अक्षर आहेत. गायत्री मंत्र आपण नेहमी म्हणत असाल असं म्हणतोय, कारण आजचे गायत्री मंत्र वेगळेच झालेले आहेत.
खर तर उपनयन संस्कार झाला. किती सोपा आहे की दिवसा स्नान झाल्यानंतर मनातल्या मनात एकदा दोनदा 21 वेळेला गायत्री मंत्र म्हणणं काय अवघड आहे का? काही स्नान करताना म्हणणं हे शक्य आहे. माणसं पण करत नाहीत. त्याच्यामध्ये काही सामर्थ्य आहे, जाणून घ्या, हे समजावून घ्या आपण. आणि मग गायत्री मंत्र हा कसा आहे तर 8 अक्षर असलेला, म्हणून त्याला त्रिपाद, आणि म्हणून गायत्री मंत्र त्रिपदा आहे असंही म्हणायची पद्धत आहे. आणि त्याची रूप फार सुंदर आपल्याकडे उलगडून सांगितली आहेत. कारण ऋग्वेदामध्ये, अन्य वेदांमध्ये जे मंत्र प्रगट झालेले आहेत, हे मंत्र वेगवेगळ्या निरनिराळ्या छंदामध्ये प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून वेदांचं एक अंग, 6 जी वेदांग आहेत, मग शिक्षा आहे, कल्प आहे, ज्योतिष आहे, छंद आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, त्याच्यामध्ये एक छंदस म्हणून वेदांग आहे. म्हणजे छंदावरच त्यांनी एक वेदांगाचं, संपूर्ण वेदांगाची रचना केलेली आहे. आणि ती रचना पिंगलाचार्य नावाचे एक श्रेष्ठ ऋषी आपल्याकडे होऊन गेले, त्यांनी ती केलेली आहे. या पिंगलाचार्याने छंदवृत्ती नावाचा ग्रंथ रचला आणि त्याच्यामध्ये वैदिक जे छंद आहेत त्याच्या रचना उलगडून दाखवल्या आहेत. त्याच्यामध्ये गायत्री आहे, त्याच्यामध्ये त्रिष्टुप आहे, त्याच्यामध्ये अनुष्टुप आहे, त्याच्यामध्ये उष्णिक आहे, त्याच्यामध्ये पंक्ती आहे, त्याच्यामध्ये जगती आहे आणि त्याच्यामध्ये बृहती आहे. हे 7 छंद वैदिक म्हणून सांगितलेले आहेत. आणि ऋग्वेदामधलं कोणतंही आपण मंत्राचं कोणतंही सूक्त काढून बघा, या 7 पैकी एका मंत्रामध्ये बांधलेला आहे. आणि यामध्ये गायत्री प्रधान म्हणून त्याचा फार मोठा गौरव केलेला आहे. गायत्री असो, त्रिष्टुप असो, अनुष्टुप असो, जगती असो, याच्यामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये या ऋग्वेदामधले मंत्र प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून या गायत्रीचा गौरव केलेला आहे. ती त्रिपदा आहे असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. आणि ती कशी आहे? गायत्री, सावित्री आणि सरस्वती अशी तिची 3 पद आहेत असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. ती सकाळी जी सावित्री आहे, कारण एका दृष्टीनं गायत्री मंत्र हा कुणाला उद्देशून म्हटलेला आहे आपल्याला ज्ञात आहे, सवित्रूला, सूर्याला उद्देशून म्हटलेला आहे. आणि आपण मागच्याच खंडामध्ये असं पाहिलं की गजाननाला हा ऋषी असं म्हणतोय, जसा तू ब्रह्मा आहेस, जसा विष्णू आहेस, जसा शिवा आहेस, तसा तू सूर्य आणि चंद्र सुद्धा आहेस. आपल्या लक्षात येते का पहा. म्हणून गायत्रीची उपासना सवित्रूची असली तरी एका दृष्टीनं तो ओंकार रूप आहे हे इथे म्हणायचे. म्हणून निश्चित गायत्री छंद. सकाळी ती कोण आहे? सावित्री. माध्यान्हकाली कोण आहे तर ती सकाळी गायत्री, दुपारी सावित्री आणि संध्याकाळी ती सरस्वती. अशी तिची 3 रूप प्रगट झालेली. सकाळी त्रिपदा म्हटलेले. सकाळी ती कशी आरक्त आहे, दुपारी माध्यान्हकाली कशी आहे तर ती म्हणे कर्पूर गौर आहे, आणि सायंकाली कशी आहे तर ती श्याम वर्ण झालेली आहे. सकाळी तिचं वाहन कोणतं आहे? हंस आहे. दुपारी तिचं वाहन माध्यान्हकाली कोणतं आहे? वृषभ आहे. आणि संध्याकाळी तिचं वाहन जर कोणतं असेल ते गरुड स्वरूपाचं आहे. 3 रूप धारण करून ती वारंवार प्रगट झालेली आहे. कारण मुळामध्ये गायत्री या मंत्रामध्ये, म्हणून आया ही वरदे देवी अक्षरे ब्रह्मवादिनी असं म्हटलेलं आहे. केवढा ब्रह्मवादिनी असा गायत्रीचा गौरव केलेला आहे. त्याच्यामध्ये साक्षात ब्रह्माचं, साक्षात ओंकाराचं, श्री गणेशाचं दर्शन आपल्याला घडते. हा भाव आमच्या ऋषीजनांनी प्रगट केलेला आहे. आणि म्हणून त्या असं वर्णन आलेलं आहे म्हणे की रामकृष्णांचे वडील हे हा मंत्र सदैव म्हणत असत. आया ही वरदे देवी अक्षरे ब्रह्मवादिनी. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असत. ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि इतिहास लिहून ठेवलेला आहे त्यांची छाती लाल होऊन जात असे. आणि घळघळा अक्षरशः गंगा यमुना दोन्ही डोळ्यातून वाहत असत आणि तल्लीन होऊन तदाकार होऊन जात असत या गायत्री मंत्राचा जप करत असताना. अशी माणसं पूर्वीच्या पिढ्यांमध्ये होती. आजच्या पिढ्यामध्ये कदाचित कमी आहेत असं आपल्याला वाटत असेल, पण तरीही हा चिवट अनुबंध तुटणारा नाहीये. तितक्या तल्लीनतेने उपासना करणारे श्रेष्ठ उपासक आज या भारताच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. म्हणून ती गायत्री कशी आहे? त्रिपदा आहे आणि सगळ्याला व्यापून उरणारी आहे. पुन्हा त्रिपदा आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती लय आलं, आकार उकार मकार आले.
सगळा भाव पुन्हा तोच आहे. करता धरता हरता तूच ना, म्हणून त्रिपाद तीन पद का दाखवली. म्हणून गणक ऋषी निश्रित गायत्री छंद हा गणपतीर देवता. आणि त्याची देवता कोणती, तर गणांचा पती, म्हणजे प्रत्यक्ष असलेले गण त्यांचा तर तो पती आहेच आहे, पण छंदामधले जे गण आहेत त्यांचाही तो पती, वाङ्मयामधले भाषेमधले जे गण आहेत त्यांचाही तो पती आहे. म्हणून आमची देवता कोणती, ऋषीजन सांगतायत आमची देवता ही गणपती देवता आहे. म्हणून ओम गम गणपतये नमः. मग तो मंत्र कसा सिद्ध होतो, तर ओम गम या अक्षरांनी सिद्ध होतो. पूर्वी खर तर निर्गुण स्वरूप त्याचं होतं, म्हणून ओम गम ओम अशा स्वरूपाची उपासना आपल्याकडे होत असे आणि तशीच पूर्वापार चालत आलेली होती. पण जसं प्रतीक रूप गणेशाचं मानवाला भावलं आणि प्रतीक स्वरूप म्हणून त्याच्या सगुण रूपाची पूजा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला थोडासा बदल झाला आणि ओम गम याच्या पलीकडे उपासक गेला आणि ओम गम गणपतये नमः. अन्यथा ओम गम नमः एवढाच मंत्र होता आणि याच पद्धतीनं उपासक प्रार्थना करत असत. ही गणेश विद्या प्रत्येकाने आत्मसात करावी. कारण भुवः स्वः पुन्हा म्हटले ना, त्रिपदा आहे, तीन पाद दाखवणारी आहे. म्हणजे पृथ्वी अंतरिक्षम स्वर्गलोक कुठेही जरी गेलात, ती प्रातःकालीन समय असो, माध्यान्हकालीन समय असो, सायंकालीन समय असो, कोणत्याही वेळेला त्रिपद आहे. त्रिकाल स्नान संध्या का करावी त्याचं रहस्य याच्यामध्ये सामावलेलं आहे. प्रत्यक्ष जरी जमलं नाही, म्हणजे अगदी स्नान करून प्रत्येक वेळेला संध्या करता आली नाही, तरी निदान एवढं करता येईल, हातपाय धुवून मनातल्या मनामध्ये एकदा गायत्री मंत्र म्हणता येईल की नाही, येईल. भाव शुद्ध असेल आणि चित्तापासून प्रयत्न करायचं जर ठरवला, काही अवघड नाहीये. मग तो कोणता मंत्र आहे हे पुढच्या खंडामध्ये सांगितले. गणेश विद्या उलगडून दाखवली. गणेश विद्या उलगडून दाखवल्यानंतर पुढे आम्हाला असं सांगितलं, पहा बरं आता कोणती आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा गायत्री, गणेश गायत्री मंत्र, याला म्हणायचं गणेश गायत्री मंत्र. याच्यामध्ये थोडाफार फरक होऊन असंख्य आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये आणि उपनिषदांमध्ये हा मंत्र आलेला आहे. म्हणजे एकदंत याच्याऐवजी लंबोदराय विद्महे म्हटलेलं आहे. म्हणजे थोडाफार फरक झालेला आहे. याचा अर्थ काय, एकदंताला आम्ही ऋषीजन जाणतो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि म्हणजे त्याचं आम्ही ध्यान करतो. हा जो कोण आहे, एकदंताय विद्महे वक्रतुंड असा जो श्री गणेश आहे त्याचं आम्ही ध्यान करतो. आणि तत् नो दंती, तो जो दंती आहे, एकदंत आहे, तो जो ओंकार रूप गणेश आहे, प्रचोदयात आम्हाला प्रेरणा देव, आमचं रक्षण करो, आमच्या बुद्धी स्वरूप तो होऊन जाऊ दे, आमचं तो रक्षण करू दे, त्रिविध तापापासून त्रिविध संकटापासून आमचं तो रक्षण करू दे, अशी प्रार्थना सगळ्या भक्तांनी सगळ्या ऋषींनी केलेली आहे. आता याच्यामध्ये प्रचंड अर्थ भरलेला आहे. तो थोडासा उलगडूया आणि नंतर पुढच्या खंडाकडे जाऊया. इथे ऋषीगण असं म्हणतात, एकदंताय विद्महे. विद्महे म्हणजे जाणणे. जाणणं हे कसं असतं, जाणणं अंशतः असतं बरं का. जाणणं बुद्धीनं असतं, जाणणं भावनेनं असतं, जाणणं हे निष्ठेनं असतं, जाणणं श्रद्धेनं असतं, जाणणं हे प्रज्ञाचक्षुनी असतं, जाणणं हे मनानी असतं, जाणणं हे चित्तानी असतं, जाणणं अंशतः असतं, जाणणं मध्यम स्वरूपाचं असतं आणि जाणणं संपूर्ण एकात्म रूपात सुद्धा जाणणं असतं. हे कळायला पाहिजे. म्हणजे जो भक्त आहे, जो ऋषी आहे, जो उपासक आहे, त्याला हे कळलं पाहिजे. अगदी पाश्चात्य देशामधलं मानसशास्त्र जरी घेतलं, आपल्याला माहितीये का, पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये जेस्टॉल स्कूल ऑफ सायकोलॉजी अशी एक शाखा आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आपलंच तत्व उचललेलं आहे आणि त्या मानसशास्त्रामध्ये भरलेलं आहे, फक्त आम्हाला ते माहिती नाही. ते म्हणतात काय, की जर मानसशास्त्र त्यातून आम्हाला काय मार्गदर्शन करतं, शिक्षणामध्ये तर ते अत्यंत प्रभावी आहे. कारण त्यांचा संदेश असा आहे
की टीच ॲज ए होल, WHO होली, WHO एली, होल याचा अर्थ काय? एकात्म भावानी शिकवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे असं केलं की फळ्यावर आपण आकृती काढली, कुठेतरी नाक काढलं, एका कोपऱ्यामध्ये डोळा काढला, कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये मिसरूड काढलं, आणखीन एका मध्यभागामध्ये ओठ काढले, अनवठी आणखीन बाजूला काढली, तर त्याचा संबोध आपल्याला कोणताही होत नाही. फळ्यावर सगळीकडे आपण काही ना काहीतरी काढले, त्यापैकी प्रत्येकाला अर्थ आहे, पण तो अर्थ आपल्याला ज्ञात होत नाही, कारण ते सगळे एकत्र आकार रूपाने मांडलेलं नाहीये. आता योग्य जागी कान चिकटवले, हनवटी योग्य जागी गेली, ओठ योग्य जागी आले, डोळे योग्य जागी आले आणि नाक योग्य जागी आले की अरे मानवाकृती दिसायला लागली, असं मनुष्य म्हणतो. तसं ज्या वेळेला आपण म्हणतो विद्महे, हे संपूर्ण रूप आपल्याला समजावून घ्यायचे, एकात्म रूप समजावून घ्यायचे, त्याचं स्वरूप आपल्याला समजावून घ्यायचे. आणि हे तुकड्या तुकड्यांनी आपल्याला कधीही अनुभवायला येत नाही. ते अद्वैतामध्ये जाऊन अद्वैत भावानी, आत्मप्रचितीनी, आत्मानुभवानी, आत्मसाक्षात्कारांनीच जाणून घ्यावं लागतं. त्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. मग आता हे जर जाणायचं असेल रूप, तर काय केलं पाहिजे? एक दंताय म्हणजे कोण? एक दंत हा कोण आहे? एक आणि दंत अशी दोन पद याच्यामध्ये आलेली आहेत. एक नुसता दंत जर हा घेतलं पद, तर तो अद्वैताचंच रूप आहे असं सर्व आचार्यांनी आणि संतांनी सांगितलेलं आहे. पण एक दंत असं आपण ज्या वेळेला म्हणतो, त्या दोन पदांचा अर्थ जर उलगडला, तर एक हा शब्द मायेची सत्ता दाखवणार आहे आणि दंत स्वरूपाची सत्ता दाखवणार आहे. ही जी माया आहे, ही जी अविद्या आहे, ही जी मोठी नाना रंग आणि नाना रूप धारण करणारी अतिशय नाटकी अशी माया आहे, ती सगळ्या सृष्टीला नाचवत असते, सगळ्या विश्वाला खेळवत असते, आपल्या मनामध्ये नाना तरंग निर्माण करत असते आणि आपल्याला साधनेपासून कदाचित ढळवून वाममार्गालाही नेत असते. ती जाऊ नये म्हणून एक या जोडीला दंत दिलेला आहे. दंत हा स्वरूपवाचक, स्वरूपाची सत्ता प्रस्थापित करणारा शब्द आहे. म्हणून एकदंताय विद्महे म्हटले, कारण ते जे स्वरूपाचं किंवा आत्मतत्वाचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य जर काय करत असेल, ही जी माया आहे त्या मायेवर मात करून पुढे जात. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्या म्हटले ना, अवघड आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, माझी माया ओलांडून जाणं अवघड आहे रे बाबानो. मग ही कशी आहे? गुणमयी आहे. पुन्हा म्हणजे त्रिगुणात्मक आहे, प्रकृतीनं धारण केलेली तीच ती माया. आणि जे मला शरण येतात त्यांनाच केवळ माझ्या मायेला ओलांडून माझ्या सत्सद रूपापर्यंत येता येतं. मग गणेशाच्या रूपाला जर शरण जायचं असेल, त्याचं स्वरूप आपल्याला उलगडलं पाहिजे. तर मायावाचक सत्तावर त्या मात करून, म्हणजे एकदंतानी भाव काय जर प्रगट केला, तर त्यांनीच ती माया निर्माण केली, त्यांनीच या सृष्टीचा खेळ मांडला. पण मानवाला मार्गही दाखवून दिला की मायेवर मात करता येईल, त्याच्या तुला अतीत होता येईल, स्वरूप सत्तेची जाणीव तुला करून घेता येईल. हे उपासका साधका जाणून घे. आणि म्हणून एकदंत या शब्दाने नेमका हा भाव प्रगट केला की एकीच माया स्वरूप एक शब्दानी आणि दंतानी सत्ता स्वरूप ईश्वराचं प्रगट केलेलं आहे. त्या माया स्वरूपावर मात करायची असेल तर त्या एकदंताला शरण जा आणि सत्ता स्वरूपाकडे धावा. त्याच्यामध्ये अर्थ भरलाय, आपल्या लक्षात आला का? प्रचंड अर्थ आहे. म्हणून एकदंताय विद्महे, हे रूप आता जाणून घेणं हे इतकं सोपं नाही. मग तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, पण त्याची अतिशय परिणत, अतिशय परिपक्व, अतिशय उन्नत अशी अवस्था गाठणं हे अत्यंत अवघड आणि दुष्कर असं कार्य आहे. म्हणूनच कुणाला तरी ते जमतं, असंख्य माणसं प्रयत्न करतात. पण मग जशी अर्जुनाने शंका विचारली तशी आपल्याही मनामध्ये येईल की मग काय आम्ही केलेली तपश्चर्या उपासना वाया जाईल का? नाही. म्हणून भगवंतांनी सांगितले, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. अरे जी उपासना तू करशील ना,
ती कधी तात म्हणजे बेटा, वत्सा अतिशय प्रेमाने साथ घातली. तात वडिलांनाही म्हणतात आणि पुत्रालाही म्हणतात. बरं, संस्कृत भाषा इतकी व्यापक, इतक्या अर्थानी आहे. पुत्राला सुद्धा तशी साथ घातलेली आहे. आणि पुत्र या शब्दाचा अर्थही फार सुंदर आहे. आपल्याकडे पुत या नावाचा एक नरक सांगितलाय. त्या पुत पासून त्रायते इति पुत्र, हा त्या पुत नावाच्या नरकापासून आपल्या पित्याच जो त्राण म्हणजे त्याला ओलांडून जो पलीकडे नेतो पित्याला आणि नरकामध्ये जाऊ देत नाही, त्याला म्हणायचं पुत्र, असा त्याचा अर्थ आहे. मग इथे जो भाव प्रगट केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. विद्महे म्हटलेलं आहे त्या ईश्वराच्या चित्तत्वाला, स्वरूपाला जाणून आपण पलीकडे जायचंय. कारण मानवाचा देह आपल्याला लाभलेला आहे. बाकी सगळ्या योनी या भोग योनी आहेत असं म्हटले. मानवाची योनी कर्म योनी आहे. कारण तिथे कर्माला प्राधान्य आहे आणि क्रियमाण कर्माला तुम्हाला स्वातंत्र्य दिले. मग ईश्वराचं रूप तुम्हाला जाणून घेणं तुमच्या पराक्रमाने, तुमच्या शुद्ध भावानी आणि तुमच्या दीर्घ अखंड केलेल्या उपासनेनं, तुमच्या चित्तामधल्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं शक्य आहे. ते जाणून घ्या, हे आमच्याकडे अग्रहाने सांगितले. म्हणून एकदंताय विद्महे, हे रूप जर जाणून घ्यायचं असेल तर क्रियमाण कर्म शुद्धाती शुद्ध करा. एवढाच त्याचा अर्थ आहे. दुसरा काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? क्रियमाण कर्म जितकं चांगलं कराल, कारण शेवटी संचित प्रारब्ध हे आपल्या क्रियमाण कर्मामधून निर्माण होत असतं. त्याला जर जाणायचं असेल, तुमचे संस्कार, तुमचं चित्त, तुमचं क्रियमाण कर्म जितकं शुभ होईल, जितकं सात्विक होईल, आणि खरं तर योगी तर असं म्हणतात की याच्या पलीकडे तुम्हाला कुठेतरी जायला पाहिजे, त्यावेळेला ईश स्वरूप कळेल. सांगू का आपल्याला? मुद्दाम सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याकडे असं सांगितलेलं आहे, कर्म किती प्रकारची आहेत? कर्म वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे आहेत. नित्य आहे, नैमित्तिक आहे, निषिद्ध आहे, काम्य कर्म आहे आणि आवश्यक कर्म आहे. अशी 5 प्रकारची कर्म आपल्याकडे सांगितली. आता यातली निषिद्ध कर्म करू नयेत, उघड आहे. काम्य कर्म करू नयेत, उघड आहे. उपासना गणपतीचं पारमार्थिक रूप उलगडावं म्हणून आहे, मोदक मिळावेत म्हणून नाहीये. हा भाव त्यातला महत्वाचा आहे, ध्यानात घ्या. मग निषिद्ध कर्म करू नयेत, काम्य कर्म करू नयेत. मग कोणती कर्म करावीत? नित्य कर्म आग्रहपूर्वक करावी. नैमित्तिक कर्म आवश्यकतेनुसार ज्या ज्या वेळेला शक्य आहे, कारण ती नित्य नसतात, केव्हा तरी प्रसंगानुरूप येणारी असतात, तीही करावीत. आवश्यक कर्म तर कधीच टाकू नयेत, हेही सांगितले. पण जे योगी आहेत आणि सूक्ष्म उपासना करणारे आहेत, त्यांनी कर्मांचे वेगळे प्रकार केलेत, ते मात्र भिन्न आहेत आणि ते समजावून घेण्यासारखे. ते असं म्हणतात की कर्माचे 4 प्रकार आहेत. 1 कृष्ण कर्म, दुसरं शुक्ल कर्म, तिसरं शुक्ल कृष्ण कर्म आणि 4थं ते फार महत्वाचे अशुक्ल आणि अकृष्ण. बघा काय सुंदर विवेचन केले. योग साधने ते सांगितलेलं आहे. कृष्ण कर्म म्हणजे स्थूल मानाने बघूया वाईट कर्म, शुक्ल कर्म म्हणजे स्थूल मानाने चांगलं कर्म, शुक्ल कृष्ण म्हणजे यालाच आपण इष्ट, अनिष्ट आणि मिश्र म्हणतो. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्रिविध प्रकारचं फल आहे ना, कोणतं आहे? इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. बरोबर आहे. मग इष्ट कर्म म्हणजे शुक्ल कर्म, अनिष्ट कर्म म्हणजे कृष्ण कर्म आणि मिश्र कर्म म्हणजे शुक्ल कृष्ण कर्म आहे. पण याच्याही पेक्षा एक वेगळं कर्म आमच्या सगळ्या योग्यांनी सांगितले. कोणतं आहे? फार सुंदर सांगितले. अशुक्ल आणि अकृष्ण असं म्हटले. म्हणजे जे शुभही नाही आणि अशुभही नाही. म्हणजे काय? आपल्या बुद्धीला प्रतीतच होणार नाही. कारण आम्ही कर्म करणार ते मनाला जाणवतं कुठेतरी वाईट आहे का चांगलं आहे, नक्की मन आपलं सांगत असत. मग एक चांगलं तरी आहे किंवा वाईट तरी आहे, किंवा थोडं चांगलं आहे थोडं वाईट आहे, थोडा स्वार्थ आहे थोडा परमार्थ आहे, किंवा 100% परमार्थ आहे किंवा 100% स्वार्थ आहे. 100% स्वार्थ असलेलं कर्म कृष्ण कर्म, थोडा स्वार्थ थोडा परमार्थ किंवा परार्थ आहे, असं ते शुक्ल कृष्ण एकत्र आलेलं आहे. म्हणजे मिश्र आहे. आणि 100% परमार्थ दाखवणारं जे कर्म आहे ते शुद्ध आहे किंवा शुक्ल आहे. पण याच्याही अतीत एक कर्म आहे असं ते म्हणतात. ज्यानी एकदंताय विद्महे,
ज्यांनी गणेशाचं शुद्ध उत्तमातलं उत्तम स्वरूप म्हणे जाणलं, त्याचं कर्म कसं होतं? कारण तो सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी या अत्युच्च अवस्थेला जाऊन पोहोचलेला असतो. तुका म्हणे आता कसा उरलो उपकारा पुरता, इतक्या श्रेष्ठ भूमिकेवर तो जाऊन आरूढ झालेला असतो. आणि म्हणून त्याचं कर्म अशुक्ल आणि अकृष्ण असं असतं. ते शुभही नाही अशुभही नाही, ते कर्तव्य बुद्धीनं घडत असतं. कारण त्याच्या कोणत्याही कर्माच्या फळाचा किंवा कर्म करत असताना निर्माण होणाऱ्या भावनेचा स्पर्शही त्या साधकाला किंवा योग्याला होत नाही. आता मनाशी आपल्या कल्पनाच करून बघा की अशा स्वरूपाचं कर्म आयुष्यामध्ये करणं किती अवघड आहे. ज्याला शुक्ल कृष्ण कशाचा स्पर्श नाही असं कर्म घडणं म्हणजे कमलपत्राप्रमाणे माणसाला व्हायला पाहिजे, ज्याचा कुठे स्पर्शच नाही. आणि इतकं अनासक्त आपल्या प्रपंचामध्ये होणं हे योग्याशिवाय संन्याशाशिवाय कोणालाही शक्य नाही. एखादाच जनक देही असून जो विदेही आहे आणि एखादेच शुक, हे दोन आदर्श आहेत म्हणे. एक प्रपंचात आहे, देहामध्ये आहे पण विदेही आहे. आणि दुसरे शुकाचार्य अगोदर विदेही झालेलेच आहेत पण देहांच्या कल्याणासाठी तत्वज्ञान सगळ्या जगाला वाटतायत. किती सुंदर आहे. एक आहे की जो तत्वज्ञान पचवलेला असल्यामुळे देहातच विदेही होऊन गेलाय पण सगळ्या जगाला तत्वज्ञान सांगतोय. आणि जो तत्वज्ञानाच्या सर्वोच्च भूमिकेवर शुकाचार्यांच्या रूपानं आरूढ झालेला आहे तो जनसामान्यांच्या कल्याणासाठी म्हणून एक पायरी खाली आलेला आहे आणि म्हणतोय घ्या रे भक्तीचा सुगंध, घ्या रे भक्तीचा अमृत वाटतोय, घ्या रे भक्तीचा ब्रह्मानंद वाटतोय, जितका आहे तितका घेऊन टाका. एकदंताय विद्महे, ज्याला हे रूप कळलं आणि केवळ तुकड्यामध्ये नव्हे, ज्याला संपूर्ण 100% हे रूप कळलं, तो काय म्हणेल? मी अशुक्ल अकृष्ण कर्म करणार. अशा सगळ्या माझ्या कर्तव्य कर्मांच्या माध्यमातून त्याचं अखंड निर्गुण असं जे रूप आहे ते मला प्रत्ययाला येणार आहे. हा ऋषींचा भाव आहे, हा ऋषींचा आत्मप्रत्यय आणि संपूर्ण वैदिक वाङ्मयामध्ये वारंवार प्रगट झालेला आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा शंका ठेवू नका. मग एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, आम्ही काय करतो? त्याचं ध्यान करतो म्हटलं. कुणाचं? वक्रतुंडाय, सोंड आहे ना, ओंकार स्वरूप दाखवणार आहे ना. आज आपण जो आडवा ओंकार लिहितो तो वैदिक कालखंडामध्ये लिपिकारांचं आणि संशोधकांचं मत आहे की आज जो ओंकार आपण लिहितो असा ओंकार जो काढलेला आहे तो फिरवायचा, उभा होता. तो ओंकार तुम्ही उभा केलात की गणेशच दिसतो. असं सुंदर स्वरूप आहे त्याचं. वक्रतुंडाय धीमहि, अशा त्या गणेशाचं आम्ही ध्यान करतो. वक्रतुंड याचा अर्थच असा की मनुष्य वाम मार्गाला जायला प्रवृत्त होतो. कारण प्रकृती त्रिगुणात्मक आहे, आपण पाहिलेली आहे. त्यांनी ती जाऊ नये म्हणून वक्रान तुंड येती इति वक्रतुंड. हा त्यांना शिक्षा करणारा किंवा वाम मार्गाला मनुष्य जाऊ नये म्हणून त्याला सद्बुद्धी देणारा असा कोण? तर तो वक्रतुंड. आपल्याला केवढा त्याच्यामध्ये प्रतिकात्मक सुंदर अर्थ आहे तो आपल्याला कळला पाहिजे. नाहीतर माणसं म्हणतात काय गणपतीचं मुख लावलेलं आहे, परदेशी माणसानं विशेषतः ते उलगडत नाही. अरे त्याच्यामध्ये किती सुंदर अर्थ आहे, केवढं सौंदर्य त्याच्यामध्ये भरलेलं आहे. गणपतीच्या मूर्तीसमोर उभे राहिलो की अशा चित्तवृत्ती तल्लीन होता. सगुण रूपच त्याचं इतकं सुंदर आहे कारण ते ओंकारामधून प्रगटलेलं आहे की पाहता पाहता असा तो देव पाहिला ना, इतका चित्ताला आणि मनाला आनंद होतो. भाव तिथे देव आहे. तुम्हाला तो भाव कळला पाहिजे त्या देवाचा, तर मग नकळले नकळत नेत्र निडारून जातात ना. घेतले ईश्वराचे नाव, ईश्वराचे नाव घेतल्यावर ज्याचे नेत्र निडारून जातात, नकळत ओलावून जातात, पाणी येतं, तो सत्वगुणाचं समर्थ म्हणतात. सत्वगुण आहे तो, त्याचं सामर्थ्य आहे प्रचंड. म्हणून वक्रांतुंड येती, त्या दुष्टांना शासन करणारा किंवा वाम मार्गाला मनुष्य जाऊ नये म्हणून त्याला सन्मार्गाचा रस्ता दाखवणारा असा जो आहे ना, त्याचं ध्यान आम्ही करतो असं ऋषीजन म्हणत आहेत. आता
त्याचं जे ध्यान करायचं ते किती अवघड आहे मी आपल्याला सांगतो. कारण अंतरंग जी सगळी साधना आहे त्याच्यामध्ये ध्यान ही मध्यम पायरी आहे. अलीकडे धारणा, पलीकडे समाधी आणि मध्ये ध्यान आहे. धारणा आणि समाधीला जोडणार कोण असेल? आपण एकतानत प्रत्येकतानता तत्र प्रत्येकतानता ध्यानम अशी पातंजली योगदर्शनामध्ये त्याची व्याख्या आलेली आहे. मग ती प्रत्येकतानता कशी आहे? प्रत्ययाची, आत्मप्रत्ययाची एकतानता आहे. ही किती अवघड आहे पहा. ज्याचा आत्मप्रत्यय व्यक्तीला म्हणजे साधकाला आलेला आहे, जो सिद्धावस्थेकडे झेपावतोय, आता समाधी अवस्थेला प्राप्त होणार आहे, तो म्हणतोय तत्र प्रत्येकतानता. ती काय आहे? ती ध्यान स्वरूप आहे. प्रत्ययाची एकतानता निर्माण झालेली ते ध्यान आहे. ध्यान अगोदर धारणा आहे आणि धारणा अशी आहे ती बाह्य भावावर किंवा वस्तूवर एकतानता निर्माण करणारी आहे आणि अंतरंगामधली सुद्धा. अर्जुनाच्या आयुष्यातले 2 प्रसंग सांगतो. ती धारणा आहे, ती केवळ मनाची एकाग्रता नव्हे, त्याच्या पलीकडे अर्जुन जाऊन पोहोचलेला आहे आणि तो भगवंताचा सखा होण्याचं त्याला सामर्थ्य का लाभलं या प्रसंगातून लक्षात येते. द्रोणाचार्यांनी ज्या वेळेला आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली, आपल्याला माहिती आहे प्रसंग, की सगळ्यांना म्हणे त्या झाडावर पक्षी ठेवला आणि विचारलं, अरे तुम्हाला काय दिसतं? प्रत्येक जण म्हणत होता, आम्हाला झाड दिसतं, तो पक्षी दिसतो, आजूबाजूची झाडं दिसतात, पानं दिसतात, वेली दिसतात. एकेकाला बाजूला सारलं. शेवटी अर्जुन जो आला, त्या अर्जुनाला विचारल्यावर तो म्हणाला, मला बाकी काही दिसत नाहीये, फक्त तो पक्षी दिसतोय. तो पक्षी पूर्ण दिसतोय का? नाही, त्याचा केवळ नेत्र दिसतोय मला. ही बाह्य एखाद्या भावावर किंवा वस्तूवर संपूर्णतः एकतान झालेली अशी धारणा आहे. ध्यान त्याच्या पलीकडे आहे. आणि दुसरं, ज्या वेळेला मत्स्यभेद केलेला आहे त्यावेळेला केवळ एकाग्रता नाहीये, बाकी सगळ्या क्षत्रियांनी जो प्रयत्न केला, मन एकाग्र करून त्याला बाण मारायचा प्रयत्न केलाय, कारण त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे. त्या प्रतिबिंबावर बाह्य असलं तरी सुद्धा अर्जुनाची धारणा झालेली आहे आणि ती चित्ताची धारणा इतकी प्रबळ आहे, इतकी एक रूप आहे की त्याचा बाण बरोबर त्या मत्स्याला लागला. ही धारणा आहे. म्हणजे अंतरंग साधनेकडे झेपावलेला तो महान रथी आहे अर्जुन. आणि म्हणून भगवंताचा सखा होण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त झाले. त्याला गुडाकेश म्हटलेलं आहे. गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्यांनी मात केलेली आहे तो अर्जुन आहे. मग ज्याला निद्रेवर मात करता येते, ज्याला अल्प निद्रा सहज पुरते, तो योगी सहज होऊ शकतो, कारण अधिक वेळ तो उपासनेला बसू शकतो. म्हणून त्याला गुडाकेश अशी संज्ञा आहे. याचा अर्थ असा, मग त्या धारणेमधून अंतरंगाकडे आपलं चित्तावर संयम करून सगळं लक्ष एकत्र केंद्रित केलं. तो जो भाव प्रगट झाला ओंकार स्वरूपाचा, तो जो भाव प्रगट झाला गणेश रूपाचा, त्याच्यामध्ये जरा सुद्धा व्यत्यय न येता, जरा सुद्धा व्युत्थान न होता, ज्या वेळेला मनुष्य एका क्षणामागून दुसरा, दुसऱ्या मागून तिसरा अशी दीर्घ कालपर्यंत उपासना करू शकतो, त्याच्यामध्ये यत्किंचित व्यत्यय येत नाही, त्याला ध्यान असं म्हणायचं. अवघड आहे की नाही? खरंच अवघड आहे, सांगतो आपल्याला. कारण जो भाव एका क्षणामध्ये प्रगट झाला ओंकार रूपाचा, तोच भाव म्हणजे तैलधारे समभक्ती आहे म्हटलेलं आहे देवी भागवतानी. तसंच आहे सूत्र इथे. तेलाची धार ओतायला लागलात ना, खंडित होत नाही कुठे ती. तेलाची धार जशी अखंड पडत असते ना, तशी भक्ती करावी. अखंड आहे, निरंतर आहे आणि सातत्य आहे त्याच्यामध्ये. तसं अंतरंगामध्ये ज्या वेळेला आपण हे सगळं लक्ष त्या एका भावावर एकत्रित केलेलं आहे, आणि नुसतं एकत्रित नाहीये केलेलं, त्याला धारणा अगोदर साधली पाहिजे. प्रत्याहार म्हणजे अगोदर सगळी इंद्रिय बाह्य विषयांकडून खेचून अंतरंगाकडे आणलेली आहेत, आणि त्याच्यानंतर धारणा अंतर्मुख केलेली आहे, आणि त्याच्यानंतर ध्यान त्या भावमुखावर झालेलं आहे. आणि ते सुद्धा एकाही क्षणाचा खंड न पडता. उगीच नव्हते स्वामी विवेकानंद तळमळत की सद्गुरू मला एकदा तरी निर्विकल्प समाधीचा अनुभव द्या.
दिलेलं आहे त्याला आणि सांगितलं बस दिला अनुभव, आता याच्या पुढे असं बसायचं नाही ध्यान लावून, तुला केवढं काम करायचंय. ते म्हणाले आता तुझा अनुभव पेटीत बंद केला आणि त्याची किल्ली मात्र माझ्याकडे नोरेन, लक्षात ठेव. कशासाठी? काय सुंदर सांगितले रामकृष्णाने. मग हा जर अनुभव यायचा असेल तर वक्रतुंडाय धीमहि, आम्ही त्याचं ध्यान करतो. मग त्याचे 2 क्रम सांगितलेत, होणार की नाही? हा, त्याचे 2 क्रम आपल्याला असं जाऊ देत, ते काही फार महत्वाचे नाही आहेत, पण त्याच्यामध्ये 3 गोष्टी अनुस्यूत आहेत, म्हणून थोडासा त्याला स्पर्श करूया आणि पुढे जाऊया. त्याला भाव आपल्याकडे असं सांगितलेलं आहे. कसे आहेत ते? तर म्हणे सोपक्रम, म्हणजे असं आहे की प्रारब्धानी आपल्या वाट्याला जे येतं, ज्या वेळेला उपासनेला मनुष्य बसलेला असतो, जाती, आयुष्य आणि भोग हे सगळ्यांच्या वाट्याला, जाती म्हणजे जात नव्हे बरं का, आपल्याला जो जन्म मिळतो तो कुठे मिळणार, कसा मिळणार, कोणत्या संस्कारांनी मिळणार, कोणत्या पूर्व सुकृतांनी मिळणार, याची काही चिन्ह योगामध्ये उपासनेत सांगितलेले आहेत. त्याला जाती म्हणायचं. आयुष्य म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं संपूर्ण आयुष्य, की ज्याच्यामध्ये क्रियमाण कर्म कसं, संचित कोणतं आणि प्रारब्ध कोणतं, आणि मग भोग, आपल्या संचितांनी जी प्रारब्ध निर्माण झाली त्यातून सुख दुःख आपल्याला जी लाभतात ना, जाती, आयुष्य, भोग, हे सगळं योगानी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक सोपक्रम आणि दुसरा निरुपक्रम म्हणून सांगितलेला आहे. सोपक्रमाने म्हणे असं होतं की त्या प्रारब्धाचं फळ चटकन मिळतं, आणि निरुपक्रमाने काय होत असेल तर त्याचं फळ उशिरा लाभतं. ते सुखाचं फळ असेल किंवा दुःखाचं फळ असेल असं मिळू शकतं. मग ज्या वेळेला योगी असं म्हणतात की आम्ही वक्रतुंडाय धीमहि, आम्ही त्याच्यावर लक्ष एकत्रित करतो, एकाग्र करतो, धारणा ध्यानापर्यंत जातो, त्याचा भाव असा झाला की प्रारब्धाचे कोणतेही तडाखे आत्ता बसोत किंवा काही कालखंडानंतर बसोत, भूतकाळात बसलेले असोत, वर्तमानात चटके बसलेले असोत किंवा अदृष्ट रूपाने पुढे भविष्यामध्ये येणारे असोत, त्याच्यामुळे आमच्या साधनेत कोणताही खंड पडणार नाही. अशी ज्याची तयारी असते त्याला त्या एकदंताचं रूप जाणता येतं, वक्रतुंडाचं ध्यान त्याला करता येतं, आणि तन्नोदंती मग सामर्थ्य असं आहे की तो त्या बुद्धीला वैभव प्राप्त करून देतो, त्रिगुण तापापासून त्याचं रक्षण करतो, आणि मग त्रिगुण प्रकृतीपासून त्याचं तो रक्षण करत असतो. तन्नोदंती प्रचोदयात, आमच्या बुद्धीला त्याची प्रेरणा हो. गायत्री मंत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे ना की त्याचं जे दिव्य तेज आहे त्या सूर्याचं, सवितृ देवतेचं, त्यांनी आमच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी. विद्यार्थ्यांनी तर म्हणावाच म्हणावा असा आमचा गायत्री मंत्र आहे. प्रत्येक तरुणांनी तरुणींनी म्हणावा असा आमचा गायत्री मंत्र आहे. उपासना करून बघा, त्याचं फळ लाभल्याशिवाय राहणार नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति, 100% सत्य आहे. मग आता गणेश गायत्री मंत्र, कारण तो दंती आहे ना, दंत तत्नो त्या एकदंतीनं ज्यांनी अद्वैत स्वरूप प्रगट केलेलं आहे, ज्यांनी गणेशाचं रूप दाखवलेलं आहे, जो ओंकार रूप ब्रह्मरूप आहे, त्यांनी आम्हाला ही प्रेरणा द्यावी, आम्हाला शहाणं करावं, आम्हाला चतुर करावं, आमची बुद्धी, आमचं मन, आमचं चित्त, आमच्या भावना शुद्धातिशुद्ध कराव्यात आणि आमचं रक्षण करावं, अशी प्रार्थना गणेश गायत्री मंत्रामध्ये ऋषीने केली. आणि मग त्याचं रूप आता ध्यानात्मक कसं आहे ते उलगडलं. तो म्हणतोय एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरदम हस्तैर विभ्राणम मूषकध्वजम. तो कसा आहे? एकदंत आहे. एकदंताचा अर्थ आपण पाहिला. तो चतुर्हस्त आहे. 4 हात त्यांनी धारण केलेले आहेत. आपल्याकडे बरेचसे ईश्वराची सगळी रूपं जर आपण काढून पाहिली तर प्राधान्यानं आपल्याला असं लक्षात येईल की ते चतुर्भुज आहेत. त्याचं कारण आहे प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे. काय दिलंय? तो कसा आहे? चतुर्भुज म्हणायचं कारण असं, 4 या संख्येला आपल्याकडे विशेष महत्व आहे. आपल्याकडे 4 आश्रमपूर्वी, 4 वर्ण आहेत. आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. आपल्याकडे 4 गोष्टीला इतकं महत्व दिलेलं आहे
की 4 गोष्टीमधून सगळ्या जीवनाचं प्रतिबिंब मानवाला दिसेल, उलगडेल अशी 4ची मुद्दाम आपल्याकडे रचना करण्यात आलेली आहे. मग आपले पिंडीचे देह सुद्धा 4, ब्रह्मांडीचे देह सुद्धा 4च आहेत. किती सुंदर त्याच्यामध्ये आशय दडलेला आहे पहा. आपलं अंतःकरण चतुष्टयच आहे. मन चित्त बुद्धी अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आहे. शिवाय श्री गणेश स्वतः जलतत्वाची देवता आहे ना, त्याच्यामुळे गंध वगळता उरलेले सगळे 4 जे गुण आहेत या पंचमहाभूतांचे ते त्याच्यामध्ये साठवलेले आहेत. तिथेही 4च तत्व आहेत. आणि म्हणून गणेशाला म्हटलेलं आहे की तू चतुर्हस्त आहेस. आणि पुन्हा आकार उकार मकार अर्धी मात्रा, फार तर 4थी म्हणायला हरकत नाही. आणि म्हणे प्रणवरूपी त्या धनुष्यावर आपला सगळा बाण चढवावा आणि त्या ओंकाराला विंधावं असं उपनिषदांनी सांगितले. त्याच्यामधला भाव हाच आहे, हा चतुर्हस्त आहे. पाशमंकुश धारिणम. काय काय त्यांनी धारण केलेलं आहे. एका हातामध्ये पाश आहे, दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे. अर्थ उलगडला का? आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनंत पाशांनी गुरफटून टाकलेलं असतं. मग विषयांचे पाश असतील, स्थावर जंगम मालमत्तेचे पाश असतील, डोक्याला अनेक कटकटी झालेले असतात, भांडणं असतात, त्यांचे पाश असतील. वरुण म्हणे पाश टाकून नीती नियम प्रस्थापित करतो. गणेश कसा आहे, त्याचा पाश मानवाला पडलेल्या पाशातून मुक्त करतो. किती सुंदर वर्णन आहे. जेवढ्या पाशात मनुष्य गुंतलेला आहे ना, या सगळ्या पाशातून मुक्तता करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ असेल, या गजाननाजवळ आहे. म्हणून एका हातामध्ये त्यांनी पाश धारण केलेला आहे, दुसऱ्या हातामध्ये अंकुश आहे. हा अंकुश त्यांनी, आता गंमत कशी आहे, हा स्वतःच गजशिर आहे, स्वतःच गजमुख आहे, स्वतःच गजानन आहे. त्या गजाननाला कसा आहे, गणपती आहे, गण हत्तीला म्हणे वरून अंकुश लावतात. इथे गंमत अशी आहे की तो स्वतःच गजशिर असल्यामुळे सर्वांना अंकुश लावणारा आहे. वाम मार्गाला जाऊ नका असं सांगणार आहे. आत्मोन्नतीच्या मार्गाकडे जा असं सांगणारा अंकुशाने डिवचणारा आहे. तो अंकुश विवेकाचा आहे, तो अंकुश शुद्ध उपासनेचा आहे, तो अंकुश उत्तमातल्या उत्तम साधकाचा आहे. तो अंकुश जो आहे तो सत्व गुणाचा आहे. तो अंकुश जो आहे तो आत्मविद्या प्रगट करणारा आहे. असा तो अंकुश त्या गजाननाने धारण केलेला आहे. आणि म्हणून सांगितले एका हातामध्ये पाश आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश. मग रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजम. रदन म्हणजे दात, तेव्हा एक दंत आहेत म्हणून एका हातात त्यांनी तो दातही धारण केलेला आहे. त्याचं वर्णन आपण केलं कारण तो अद्वैताचा प्रतीक आहे आणि सत्ता रूप उलगडून दाखवणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन हे म्हणतात की रदंच वरदम, वरद हस्त त्यांनी दाखवलेला आहे. चिंता करू नको, भक्ताला अभय देणारा असा आहे. आणि तो म्हणतोय की चिंता करायचं कारण नाही, कारण अभय हस्तही असतो परमेश्वराचा आणि वरद हस्तही असतो. पण अभय हस्त वरद हस्त केव्हा आपल्याला प्राप्त होतात ईश्वराचे? ज्या वेळेला रामानुजे जसं म्हणाले की सगळंच ईश्वराला समर्पण करा रे, भार समर्पण करा, फल समर्पण करा, स्वरूप समर्पण करा. पण मनुष्य लबाड असा असतो, तो ईश्वराला भार तेवढा समर्पण करतो, फल म्हणतो मला पाहिजे. मग अशाला अभय हस्त आणि वरद हस्त प्राप्त होत नाही. म्हणून इथे सांगितलं अभय हस्त वरद हस्त तो घेऊन उभा आहे, बसलेला आहे पद्मासन घालून. अरे का चिंता करता, तो तुम्हाला मार्गाला नेणारच आहे. योग्याना तो का आवडतो? स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे ना, म्हणून आवडतो योग्याना इतका. मग वरद हस्त त्याचा आहे. रदंच वरदम हस्तैर, हातामध्ये 4 हातामध्ये काय काय पाश अंकुश दंत आणि चौथा अभय किंवा वरद हस्त आहे. पुढे जाऊन सांगितलं ज्याचं मूषक हे वाहन आहे. त्याचा अर्थ आपण मागेच प्रगट केलेला आहे म्हणून त्याचा पुन्हा एकदा मी आवृत्ती करत नाही. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम
रक्त गंधानुलिप्तांगम रक्त पुष्पेही सुपूजितम. कशासाठी हे स्वरूप उलगडून सांगितलं? रक्त म्हणजे लाल रंगाचं आहे, शूर्प कर्णक आहे, म्हणजे सुपासारखे कान असलेलं आहे. सुपामध्ये जसं धान्य घेऊन आपण निवडतो, ते पाखडलं ज्या वेळेला जातं त्यावेळेला भुस्सा निघून जातो आणि जे सार रूपाने ग्रहण करण्यासारखं आहे तेवढंच अन्न त्याच्यामध्ये शिल्लक राहतं. तसा तो सुपासारख्या कानानी जेवढं सारभूत आहे मानवी आयुष्यातलं तेवढं मानवाला देतो जो शहाणा आहे त्याला. म्हणून त्याचे कान हे सुपासारखे आहेत, शूर्प कर्णकम. का सांगितलं? सार रूप आयुष्यात मधलं जे जे म्हणून आहे ते ग्रहण करा, असार आहे ते टाकून द्या, हा भाव तिथे प्रगट केलेला आहे. लाल रंग हा पुन्हा सत्तेचा रंग आहे आणि लाल रंग हा मूळ रंगापैकी एक आहे. पुन्हा आपल्याकडे रंगीत छपाई करतात, 4 रंग प्रधान असतात, आपल्याला माहिती आहे. लाल आहे, निळा आहे, काळा, पिवळा, या 4 रंगामध्ये मग बहुरंगी मुखपृष्ठ झालं असं आपण म्हणतो. या 4 रंगामधला तो लाल रंग प्रधान आहे, त्याच्याशिवाय त्याला सौंदर्य प्राप्त होत नाही. केवळ काळा, निळा, पिवळा एवढ्या रंगांचं एकत्रीकरण केलं तर ते चित्र विचित्र दिसायला लागतं. त्याला अर्थ केव्हा प्राप्त होतो? लाल रंगाची जोड मिळाली म्हणजे. म्हणून तो रंग प्रधान आहे, शिवाय सत्ता दाखवणार आहे. 4 रंगांनी पुन्हा चतुर्विध त्याचं जे रूप आहे ते प्रगट करणार आहे. म्हणून लाल रंगाला काही विशेष महत्व आहे. उद्या आपण याच्यावर आणखीन थोडासा प्रकाश टाकणार आहोत. मग तो कसा आहे? रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषक ध्वजम रक्तम लंबोदरम शूर्प कर्णकम. लंब उदर ज्याच्यामध्ये सगळं साठवलं जातं, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये साठवलेली आहेत, असा तो लंब उदर आहे. आणि रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पही सुपूजितम. तशीच वस्त्र धारण केलेली, तसाच टिळा लावलेला. पुराणांनी वर्णन करताना वेगळं केले, म्हणे सिंधू दैत्याला मारलं किंवा सिंधुरासुराला मारलेलं आहे आणि म्हणून रक्तवर्ण, त्याच्या रक्ताचे ज्याला टिळा लागलेला आहे किंवा ज्याच्या रक्ताचं स्नान त्याला घडलेलं आहे असा तो. म्हणजे जे जे म्हणून वाईट आहे ते उखडून काढणारा, फेकून देणारा, त्याच्यावर मात करणारा हा सात्विक सत्वगुण प्रधान, त्याच्याही अतीत असलेला असा ओंकार रूप देव आहे. म्हणून रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम. आता कसं आहे? भक्तानुकंपितम देवम जगत कारणम अच्युतम. भक्तांच्या बद्दल ज्याच्या चित्तामध्ये अनुकंपा निर्माण झालेली, कारुण्य ओतप्रोत भरलेला आहे असा तो देव आहे. कारण त्याच्या चित्तामध्ये करुणा आहे. भक्तांनी प्रेमाने साध घातली, भक्तांनी श्रद्धेने साध घातली, भक्तांनी निष्ठेने साध घातली तर त्याच्या उपासनेला तो पावणारा देव आहे. आणि एवढं करून जगाचं तो मूल कारण आहे आणि आपल्या मूळ रूपापासून यत्किंचित सुद्धा न ढळणार आहे, न च्युत न होणार आहे. म्हणून अच्युत असं आपण अच्युत म्हणतो ते काही बरोबर नाही. अच्युत म्हणजे चलच जोडलं गेलं, अच्युत असा त्याचा उच्चार केला पाहिजे, बरोबर आहे की? म्हणून आपल्या मूळ रूपापासून तो न ढळणार आहे. भक्तानुकंपितम देवम जगत कारणम. हा जगताचं मूळ आदी कारण असलेला स्वतःच्या रूपापासून यत्किंचित सुद्धा एक अंश सुद्धा च्युत न होणारा आहे. कारण हा सगळं प्रगट करतो आणि तरी सुद्धा त्याच्या वैभवामध्ये कुठेही खंड येत नाही. मनुष्य ज्या वेळेला नवनिर्मिती करतो, काही करू पाहतो, सृजनशीलता प्रगट करू पाहतो, कलाकृती निर्माण करतो, त्यावेळेला त्याचं सामर्थ्य खर्ची पडत असतं. पण भगवंत असा आहे की एवढे ब्रह्मांड, एवढी विश्व निर्माण करतो आणि तरी सुद्धा त्याच्या मूळ वैभवामध्ये, मूळ ऐश्वर्यामध्ये एक अंश सुद्धा कमी होत नाही. म्हणून ते चैतन्य तत्व आहे. कारण ते वेगळं काढताच येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत. चैतन्य अखंड आहे, एक रस आहे आणि तरी सुद्धा निर्गुण निरंजन आहे. आणि म्हणून त्याचं सामर्थ्य असं आहे, सगळं निर्माण करून सुद्धा भक्तांच्या विषयी अनुकंपा असून सुद्धा भक्तांच्या हकेला साथ देऊन धावणारा हा देव ब्रह्मांड निर्माण करून सुद्धा
त्याच्या चैतन्य रूपातला एकही अंश कमी होत नाही. भक्तानुकंपितम देवम जगत कारणम अच्युतम आविर्भूतम च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात परम. प्रकृती आणि पुरुषाच्या अतीत असलेला आहे. याला फार विशेष अर्थ आहे. त्याचं कारण असं आहे की सांख्य तत्वज्ञानाने काय, जर तत्वज्ञानी काय मांडलं असेल, प्रकृती पुरुष द्वंद्व स्वीकारलेला आहे. आणि प्रकृती पुरुष द्वंद्वाला त्यांनी अर्थ असा प्राप्त करून दिलेला आहे की प्रकृती पुरुषी द्वैतात्मक रचना आहे. सांख्य तत्वज्ञान द्वैती आहे, अद्वैती नाहीये. मग इथे काय सांगितलं, या सृष्टीला निर्माण करणारा, भक्तांच्या विषयी अनुकंपा असलेला हा सर्वश्रेष्ठ देव, हा ओंकार रूप कसा आहे, प्रकृते पुरुषात परम. ती जी सांख्यांची प्रकृती किंवा पुरुष आहे त्याच्याही अतीत आहे, म्हणजे तो पुरुषोत्तम आहे. क्षर अक्षराच्या सुद्धा अतीत असलेला असा उत्तमातला उत्तम कोणीतरी आहे. आणि जो चैतन्य स्वरूप आहे तो प्रकृतीला तर अतीत आहेच, पण सांख्याने सांगितल्या पुरुषाच्याही अतीत आहे. म्हणजे गणेशाचं जे रूप आहे ते अद्वैताचंच प्रतिपादन करणारा आहे. तिथे एक दंत आहे, द्वैताचं खंडन केलेलं आहे, आणि म्हणून तो प्रकृती पुरुषाच्या अतीत आहे. अद्वैत एक रस, म्हणून इथे वंदन ऋषी त्याला करतात आणि म्हणतात, हे भगवंता तुझं सत्य स्वरूप कसं आहे ते अद्वैताचं आहे, त्याचा आत्मप्रत्यय आम्हाला येऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे. आणि पुढे जाऊन सांगितलं काय, नमो व्रातपतये. आणि त्याच्या अगोदर एक राहिलं ना महत्वाचं, की हे जे रूप गणेशाचं जे आहे हे जो जाणतो ना तो योग्यांचा योगी आहे. म्हणजे अद्वैतातलं अखंड एकरस निर्गुण सगुणाच्याही खरं तर अतीत असलेलं असं जे रूप जो जाणतो, जो त्याला असं प्रत्येकतानतेनं आपल्या चित्तामध्ये त्या विशुद्ध भावानी धारण करतो, सोपक्रम निरुपक्रम काही असलं तरी त्याच्यापासून जो ढळत नाही, व्युत्थान संस्कारांनी ज्याचं चित्त विचलित होत नाही, ज्याला प्रेप्सा जिहासा चिकीर्षा जिज्ञासा भय अतृप्ती खेद याच्या स्पर्शही होत नाही, याच्या सगळ्याच्या जो अतीत झालेला आहे असा जो योगी तो त्या ओंकार रूपाला एकरस रूपाला धारण करतो. आणि म्हणून मग काय घडतं, त्याला खऱ्या अर्थानं त्या गणपतीचं प्रत्यंतर लाभतं. तो योग्यांचा योगी आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणे सगळ्या देवानी गणेशाचीच प्रार्थना केलेली आहे. आदिदेव आहे, गणेशाच्या प्रार्थनेशिवाय काही सुरूच होत नाही मुळामध्ये. मग तो गणेश हा विष्णूंनी स्तविलेला आहे, शिवानी स्तविलेला आहे, ब्रह्म्यानी त्याचं स्तवन केलेलं आहे, श्रीकृष्णाने त्याचं पूजन केलेलं आहे. व्यासांसारखे कारक पुरुष पहिल्यांदा त्याला दंडवत घालतात आणि म्हणतात की परमेश्वरा ये पहिल्यांदा तुझं पूजन आणि त्याच्यानंतर सत्कार्याचा प्रारंभ. हे असं जे एकरस रूप जे जाणतो तो योग्यांचा योगी होय आणि तो वंदनीय आहे. आणि मग पुढे सांगितलं ध्यानात्मक स्वरूप त्याचं उलगडल्यानंतर, कारण या स्वरूपावर गेल्या 8 दिवसात आपण इतका प्रकाश टाकलेला आहे की त्याची पुनरुक्ती करायचं कारण नाही. शेवटी सांगितलं नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय, विघ्ननाशिने विघ्ननाशन करणारा आहे, शिवसुताय वरदमूर्तये नमः. तो कसा आहे, यातले काही जेवढे महत्वाचे अवघड संज्ञा आहेत तेवढे आज पाहायच्या आणि विरमायचं. नमो व्रातपतये, जे जे म्हणून उपासक आहेत, जे जे म्हणून साधक आहेत ते आपला अभ्यास कसा करतात, अखंड निरंतर आणि श्रद्धेनं करतात. आता ज्या वेळेला अशी साधना चालू असते, अशी उपासना चालू असते, त्यावेळेला ते काय करत असतात, ते जणू काही गजाननाचं व्रत धारण करतात. हे जे व्रत धारण करणारे, गणामध्ये वावरणारे ते कसे आहेत, ते व्रती आहेत. व्रत धारण करणारा त्याला व्रती म्हणायचं. या व्रतींचा ईश्वर परमेश्वर किंवा प्रत्यक्ष यांच्यावर कृपाछत्र धरणारा कोण आहे,
अद्वैत रूप कोण आहे तर तो गणेश आहे. म्हणून त्याला व्रातपती म्हटलेला आहे. व्रती लोकांना आश्रय देणारा तो व्रातपती. म्हणून नमो व्रातपतये. यांचा जो गण तयार झालेला आहे व्रती लोकांचा, त्यांचं आश्रयस्थान अधिष्ठान कोण? ओंकार रूप गणेश. आणि म्हणून नमो व्रातपतये. या व्रती लोकांचा परमेश्वर तू पती आहेस. माझे तुला अनेकानेक दंडवत असत. नमो गणपतये. कारण गणांचा तू पती आहेस. कारण अक्षर असत, वाङ्मय असो किंवा कोणती व्यंजन स्वर असत, याचाही तू पती आहेस. म्हणून नमो गणपतये. नमः प्रमथपतये. प्रमथेश आहेस तू. प्रमथ म्हणजे शंकराचे जे गण आहेत त्यांना प्रमथ म्हणतात. म्हणून प्रमथनाथ असाही शब्द येतो. त्यांचा तू प्रमुख आहेस. म्हणून तू प्रमथपती आहेस. तुला माझे अनेक दंडवत असोत. नमो व्रातपतये. नमो गणपतये. नमः प्रमथपतये. आणि मग नमस्ते अस्तु. याला माझं वंदन असो, माझा प्रणाम असो. कोणाला? नमस्ते अस्तु लंबोदराय. ज्याच्यातून अनंत विश्व ब्रह्मांड प्रगट होतात त्या लंबोदराला माझे अनेक दंडवत. लंबोदराय एकदंताय. एकदंताचं स्वरूप आपण पाहिलं. विघ्ननाशिने. विघ्नांचा नाश करणाऱ्या अशा त्या शिवाच्या सुताला. शिव म्हणजे मंगल. शंकर शम करोति इति शंकरः अशी त्याची व्युत्पत्ती आपल्याकडे सांगितली आहे. म्हणजे जगाचं कल्याण करणारा तो शंकर, तो शिवशंकर अशी व्युत्पत्ती आहे. म्हणून त्या शंकराचा तू सुत आहेस. म्हणून कारण तू कल्याणकारीच आहेस म्हणून तुझी उपासना करतात. म्हणून विघ्ननाशिनी. काय? शिवसुताय वरदमूर्तये नमः. तू वरद गणपती आहेस. नुसता गणपती नाहीयेस तू, वरद गणपती म्हणजे आपल्या भक्ताचं निरंतर कल्याण करणारा आहेस. आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला घडवणारा आहेस. त्याला आत्मविद्या, त्याला ब्रह्मविद्या देणारा असा तू अलौकिक ओंकार रूप गणेश आहेस. हे ऋषी म्हणतात आणि वारंवार त्या गणेशाला साष्टांग दंडवत घालतात. हे सगळे जे पहिले 10 खंड आहेत ना गणपती अथर्व शीर्षाचे, त्याला विशेष अर्थ आहे. कारण शेवटचं जे रूप आहे ते फलस्वरूप आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की एकदा स्वरूप उलगडल्यानंतर फलस्वरूपाला काय अर्थ आहे सांगा. जिथे अद्वैत प्रस्थापित झालं तिथे त्याच्याकडून वेगळं काही मिळवायचं राहिलेलंच नाहीये. पण का सांगितलं त्याची भूमिका आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला उलगडून दाखवायची आहे. कारण त्याच्यामध्येही काही विशेष भाव प्रगट झालेला आहे. पण ज्याला स्वरूप कळलं त्याला फलस्वरूपाची कधी अपेक्षा नसतेच. कारण तो तद्रूप होऊन गेलेला. माझ्यातून मी काय मागायचं? माझ्यातून मी काही मागायचंच नाही. कारण मी माझ्याकडे काय मागणार आणि मी मला काय देणार? मी माझ्याकडे मागूही शकत नाही आणि मी मला काही देऊही शकत नाहीये. एकमेकाने, कारण तिथं द्वैत मोडूनच गेलेलं आहे. तिथे काही वेगळे पण राहिलेलंच नाहीये. तिथे अद्वैतच प्रस्थापित झालेलं आहे. ही भूमिका एकदा चित्तामध्ये ठसावली, एकदा दृढावली म्हणजे मग फलस्वरूपाची अपेक्षा कोणीही करत नाही. मग धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समजतही हे सांगितलं एवढ्यासाठी. त्याच्या मागे भूमिका अशी आहे की कुठेतरी अगदी प्राथमिक स्तरावर असलेला मनुष्य उपासना करायला प्रवृत्त व्हावा एवढा भाव त्याच्यामध्ये आहे. तेवढाच आज आपण आपल्या चित्तामध्ये धारण करायचा. गेले 8 दिवस आपण सगळे हे निरूपण करतो आहोत. या भगवंताचं, या गणेशाचं रूप उलगडून सांगतो आहोत. किती सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहे. किती महासागराची खोली, किती आकाशाची व्याप्ती. एवढंच जास्तीत जास्त आपण उपमा देतो. पण त्याच्याही अतीत असलेलं केवढं विराट रूप या परमेशाचं आहे. याच कुठेतरी आपल्या चित्ताला नक्की स्पर्श झालेला असला पाहिजे. ते चित्त आपण पुन्हा एकदा उद्या सावधान करायचं. आज 8 दिवसामध्ये जे जे म्हणून आपण ऐकलेलं आहे, जे जे म्हणून श्रवण केलेलं आहे, ज्याचं आपण मनन केलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा वारंवार आपल्या चित्तामध्ये आठवायचं की गणेशा केवढा विशाल आहेस, केवढा व्यापक आहेस, केवढा अद्वैत स्वरूप आहेस, केवढा मंगलमय आहेस. ते सगळं आपल्या चित्तामध्ये साठवून घ्यायचं.
उद्या तर प्रत्यक्ष गणेश चतुर्थीच आहे. आज मूर्ती येणार, उद्या प्राणप्रतिष्ठा होणार. अतिशय सश्रद्धांतकरणानं आपण सर्वजण उद्या त्याची पूजा बांधणार आहोत. ती पूजनाचा मंगलमय भाव आपल्या चित्तामध्ये आपण धारण करायचा आणि उद्या फलस्वरूप ऐकण्यासाठी या पावन मंदिरामध्ये यायचं. एवढा सगळा भाव आपल्या चित्तामध्ये गणेशाच्याच कृपेनं स्थिरावो अशी प्रार्थना करतो आणि काही काल आज इथेच विरमतो. मंगलमूर्ती मोरया.